मला इन्शुरन्स बद्दल किंवा या प्रकारचे इन्शुरन्स आहेत असे कोणते कोणते इन्शुरन्स माहिती असले पाहिजे? सगळ्यात पहिला म्हणजे हेल्थ इन्शुरन्स, ज्याला आपण मेडिकल इन्शुरन्स म्हणतो किंवा मेडिक्लेम म्हणतो. वैयक्तिक अपघात विमा किंवा पर्सनल ॲक्सिडेंटल इन्शुरन्स. आणि तिसरा महत्त्वाचा असतो तो म्हणजे लाईफ इन्शुरन्स. आपल्याकडे ती एक म्हण असते ना की बाबा बेग नको पण कुत्रा सो मी कशाला घेतला तो इन्शुरन्स, म्हणजे नसता घेतला तर परवडलं असतं, पण ती नसते उठा ठेव वाढली माझी. आता 2 कोटीपर्यंत 5 कोटीपर्यंत मेडिकल इन्शुरन्सचे समस्येवरचे पॉलिसी मिळायला सुरुवात झाली. दारू पिल्यामुळं जर लिव्हर खराब झाली, किडनी खराब झाली किंवा लस सिगरेट अति ह्याच्यामुळं किंवा गुटखा खाऊन कॅन्सर झाला, आत्महत्या करण्याच्या प्रयत्नामुळे जर काय दुखापत झाली, तो सुद्धा ओढवून घेतलेला आजार. आत्ता 2025 मध्ये आपण जर भविष्याकडे बघत असू तर तुम्हाला मेडिकल इन्शुरन्स मध्ये म्हणजे काय काय भविष्य दिसते की बाबा तुमच्याकडे ह्या गोष्टींसाठी तरी मेडिकल इन्शुरन्स असलाच पाहिजे असं? नमस्कार मंडळी, आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मंडळी, आजच्या आपल्या पॉडकास्टमध्ये आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी, बातचीत करण्यासाठी फायनान्शियल सर्व्हिसेस मॅनेज करणारे एक्सपर्ट म्हणून जे काम करतायत, गेल्या 25-30 वर्षांपासून त्यांचा सातारा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये दबदबा आहे आणि आता अख्ख्या देशात, परदेशात सुद्धा त्यांचे क्लायंट्स विस्तारलेले आहेत, असे संदीप कोठावळे सर आलेले आहेत. संदीप कोठावळे सरांची फिनोरॅकल्स सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी आहे, ज्या कंपनीच्या माध्यमातून सरांनी त्यांचं फायनान्शियल नॉलेज आहे ते लोकांसोबत शेअर करण्याचा आणि त्यांचा टर्नओव्हर, त्यांचा जो काही बँक बॅलन्स आहे तो वाढवण्यासाठी सर प्रयत्न करत असतात. सो सर, तुमच्या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. कसं वाटतंय पॉडकास्टमध्ये? म्हणजे मला आतापर्यंत कधी सवय नाहीये, पहिल्यांदाच मी कॅमेरा समोर आहे म्हटलं तरी चालेल. मी आता पण क्राऊड समोर बऱ्याच वेळेला सेमिनार झालेत, पण ठीक आहे, आय एम एन्जॉईंग. दिस इज लिटल डिफरंट एक्सपिरियन्स फॉर मी ॲज वेल. ओके. सो सर, मला आपल्या विषयाकडे येताना पहिला प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे बऱ्याचदा लोक विचारतात, आपण दवाखान्यात काल रात्रीची गोष्ट आहे, माझ्या एका रिलेटिव्हला आम्हाला ऍडमिट करावं लागलं आणि ऍडमिट करायला गेल्यानंतर पहिला प्रश्न विचारला की तुमचा इन्शुरन्स आहे का? सो मग तिथून आम्ही त्या बाकीच्या सगळ्या गोष्टी बघितल्या, ऍडमिट केलं आणि पुढची प्रोसिजर सुरू झाली. आणि तुम्ही याच फील्डमध्ये काम करताय, सो मला तुम्हाला विचारायचं आहे की मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इन्शुरन्स असतात, मग त्यावेळी मला इन्शुरन्स बद्दल किंवा या प्रकारचे इन्शुरन्स आहेत असे कोणते कोणते इन्शुरन्स माहिती असले पाहिजे? ओके, ग्रेट. आता सुरुवात करतानाच तुम्ही सांगितलं की दवाखान्यामध्ये ऍडमिट करण्याची वेळ आली. बरोबर. मार्केटमध्ये खूप प्रकारचे इन्शुरन्स आहेत, पण मी जनरली लोकांना सांगतो की 3 महत्वाचे इन्शुरन्सचे प्रकार आहेत की जे आपल्याकडे असायला पाहिजेत. कुठल्याही व्यक्तीकडे किंवा कुठल्याही कुटुंबाकडे 3 इन्शुरन्स खूप महत्वाचे आहेत. सगळ्यात पहिला म्हणजे हेल्थ इन्शुरन्स, ज्याला आपण मेडिकल इन्शुरन्स म्हणतो किंवा मेडिक्लेम म्हणतो, फर्स्ट नंबरला, प्रायोरिटीला. ओके. दुसरा असतो तो म्हणजे वैयक्तिक अपघात विमा किंवा पर्सनल ॲक्सिडेंटल इन्शुरन्स. आणि तिसरा महत्वाचा असतो तो म्हणजे लाईफ इन्शुरन्स, त्याला जीवन विमा असंही आपण म्हणतो. आणि हे तिन्ही इन्शुरन्स हे ह्याच सिक्वेन्सनं असायला पाहिजेत. म्हणजे काही झालं तरी तुमच्या पॉकेटमध्ये जर पहिलं कुठलं प्रोडक्ट असायला पाहिजे तर तो म्हणजे मेडिक्लेम, त्यानंतर ऍक्सिडेंटल इन्शुरन्स किंवा अपघात विमा आणि त्यानंतर लाईफ इन्शुरन्स. मतलब हे म्हणजे लाईफ इन्शुरन्स आणि अपघात विमा जो आपण म्हणतोय ह्याच्यामध्ये फरक काय, म्हणजे हे पण सांगा थोडंसं. लाईफ इन्शुरन्स हा डेथ, म्हणजे कुठल्याही प्रकारची नॅचरल असो किंवा कुठल्याही प्रकारची डेथ झाल्यानंतर तो बेनिफिट मिळतो. आणि ऍक्सिडेंटल इन्शुरन्स मध्ये ऍक्सिडेंटली मिसहॅप झालं, म्हणजे जरुरी नाही की डेथच व्हायला पाहिजे, ओके, डिसेबिलिटी झाली तरी तो कव्हर करतो. ओके. तर त्याच्या म्हणजे बरंच काही बोलण्यासारखं आहे त्याच्यामध्ये. पण प्रायोरिटी ही तुमची काय मेडिकल इन्शुरन्स असायला पाहिजे सगळ्यात पहिल्यांदा. पण सर, ज्यावेळी आता आपण म्हणतोय की मेडिकल इन्शुरन्स किंवा हा आपली प्रायोरिटी असला पाहिजे, तर बऱ्याचदा काय होतं, आपण गव्हर्नमेंटमध्ये जॉब करत असू किंवा आपण कॉर्पोरेटमध्ये पण आजकाल इन्शुरन्स काढून घेतले जातात कंपन्यांकडून, तर अशा वेळी मी माझा वैयक्तिक मेडिकल इन्शुरन्स काढला पाहिजे का? त्याची आवश्यकता आहे का? खूप महत्वाचा आणि खूप चांगला प्रश्न विचारलाय. जनरली आम्ही ज्या वेळेला लोकांना सांगतो की मेडिकल इन्शुरन्स करा, तो खूप महत्वाचा आहे वगैरे, तेव्हा लोक नाही, मेडिकल इन्शुरन्स ना तो मला कंपनीकडनं कव्हर झालाय किंवा मी गव्हर्नमेंटमध्ये जॉबला आहे आणि मला गव्हर्नमेंटकडनं सगळ्या प्रकारचे इन्शुरन्स मिळतात, मग कशाला पाहिजे माझा वैयक्तिक इन्शुरन्स वगैरे. माझे वडील सुद्धा सेंट्रल एक्साइज मध्ये होते, रिटायर झाले, जातात, सगळ्या गोष्टी आहेत. जेव्हा जेव्हा त्यांना कधी कधी आजारी, आमच्या कुटुंबामध्ये कुणी आजारी पडलं, काय झालं की तो मेडिकल इन्शुरन्सचा जो काही सगळा कव्हर आहे किंवा जो दवाखान्याचा खर्च आहे तो त्यांना मिळत होता गव्हर्नमेंटकडनं. पण जेव्हा 60 मध्ये आल्यानंतर ते रिटायर झाले, त्यानंतर आता त्यांचं वय 72 आहे, गेली 12 वर्ष झाली त्यांना कुठल्याही प्रकारचा
इन्शुरन्स नाहीये. ओके. जेव्हा खरी गरज आहे मेडिकल इन्शुरन्सची, जेव्हा खरी गरज आहे की दवाखान्याचा मोठा खर्च येतो, त्यावेळेला तो इन्शुरन्स तुम्हाला उपयोगी पडत नाही. हम्म. जोपर्यंत तुम्ही त्या जॉबमध्ये आहात, कॉर्पोरेटमध्ये असाल किंवा गव्हर्नमेंटमध्ये असाल, तर तोपर्यंत तो इन्शुरन्स तुम्हाला चांगला उपयोगी पडेल कदाचित. पण जेव्हा ओके. तुम्हाला खरी गरज आहे 60 नंतर, अगदी आपण एक्सपेक्टेड एज आपण 80 पकडूया किंवा काय जे काय असेल ते, हम्म. हम्म. तेव्हा मेडिकल इन्शुरन्स खूप महत्वाचा असतो. लोक मला म्हणतात की अरे मग रिटायर झाल्यानंतर आपण काढूया ना, आत्तापासून कशाला हा, प्रीमियम भरायचा. बरोबर बरोबर. ते काय असतं की मेडिकल इन्शुरन्स हा चांगल्या शरीरालाच मिळतो म्हटलं तरी चालेल. म्हणजे काय म्हणजे काय? सांगतो. आता बघा की मी एखाद्या प्रायव्हेट कंपनीकडे, कुठल्याही कंपनीकडे मेडिकल इन्शुरन्स मागायला गेलो, ओके, आणि मला आत्ताच सगळ्या प्रकारचे आजार आहेत, मला बीपी आहे, मला हार्टचा डिसीज आहे, मला किडनीचा डिसीज आहे, तर मेडिकल इन्शुरन्स तुम्हाला कंपनी मेडिकल इन्शुरन्स देत नाही. ओके. ते म्हणतात की जर तुम्ही व्यवस्थित असाल तरच तुम्हाला इन्शुरन्स मिळेल, नाही तर इन्शुरन्स मिळणार नाही, आणि मिळाला तरी खूप कंडिशनल मिळतो. ओके. सो मी हे सांगेन की जोपर्यंत तुम्ही व्यवस्थित आहात, जोपर्यंत तुम्हाला कुठलाही आजार नाहीये ना, तोपर्यंतच मेडिकल इन्शुरन्स काढून घ्या. हम्म. मी गमतीत मी एक उदाहरण सुद्धा देतो. म्हणजे आपल्याकडे लग्न ठरण्याची जी पद्धत आहे, हम्म. हम्म. त्यामध्ये कसं होतं की मुलगी बघण्याचा प्रोग्राम असतो. इमॅजिन करा की मुलगी दिसायला छान आहे, मुलगा दिसायला छान आहे, मुलीचे आई वडील शिक्षक म्हणून रिटायर झालेत, मुलाचे आई वडील बँकेत नोकरीला होते, ते रिटायर झालेत, ओके. एकुलती एक मुलगी आहे, एकुलता एक मुलगा आहे. अगदी सगळ्या बाजूने म्हणाल तर देण्या घेण्याची कुठली अपेक्षा नाहीये, दोघंही कमवती आहेत, ओके, आणि इंडिपेंडंट आहेत, जात बीत तोही इश्यू नाहीये कुठला. मग ह्या केसमध्ये लग्न जमू शकतं की नाही? जमू शकतो. ऍब्सोल्युटली. आता जाता मुलीच्या वडिलांनी सांगितलं की एक गोष्ट सांगायची की मुलीच्या हृदयाला होल आहे, पण डॉक्टरांनी सांगितलं काय प्रॉब्लेम नाहीये, तर लग्न होईल का? नाही. सेम केसमध्ये समजा मुलाच्या वडिलांनी सांगितलं की 2 वर्षापूर्वी ह्याला अटॅक आला होता काय, पण डॉक्टरांनी सांगितलं मायनर गोष्ट आहे आणि घाबरण्यासारखं काही कारण नाही, लग्न जुळेल का? नाही. आता लग्न झाल्यानंतर समजा आतापर्यंत सगळं ठीक आहे, पण लग्न झाल्यानंतर त्या मुलीला अटॅक आला, तर पुढची जबाबदारी कोण घेतं? सासरचं कुटुंब. म्हणजे तो मुलगा घेतो जन्मभर, जे काय होईल ती सगळी जबाबदारी घेतो. बरोबर. पण लग्नाच्या आधी जर काय असेल तर तो मान्य करणार नाही. मान्य. तसंच मेडिकल इन्शुरन्स आहे. म्हणजे तुम्ही इन्शुरन्स कंपनीमध्ये एंट्री करण्याच्या आधी जो एंट्री गेट आहे, त्या गेट मधून आत जाताना तुम्ही व्यवस्थित असायला पाहिजे. ओके. आत गेल्यानंतर काय प्रॉब्लेम झाला की मेडिकल इन्शुरन्स कंपनी ती सगळी जबाबदारी घेईल. हम्म. 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 नाहीतर मग खूप जास्त कॉम्प्रोमाइज करायला लागतील, खूप जास्त कंडिशनल तुम्हाला एंट्री करावी लागेल. ओके. पण ह्याच्यामध्ये म्हणजे बऱ्याचदा असं होतं ना की आपल्याला मेडिकल इन्शुरन्स वापरायचा आहे कधी, तर बाबा मी आजारी पडल्यानंतर वापरायचा आहे. पण आजारी पडलो नाही तर मग तो प्रीमियम वायाच जाणार ना. हो. मग इन्शुरन्स का काढायचा? म्हणजे मी आजारी पडणार नाही, मी धडधाकट आहे, मला काय होतंय, म्हणून मग मी तो इन्शुरन्स काढणं खरंच तेवढं गरजेचं आहे का? आता आजारी पडणं म्हणजे मी खरोखर आजारी पडणं असा पण एक पार्ट आहे, आणि हॉस्पिटलाइज होण्यासाठी आजारीच पडायला पाहिजे असं पण नाहीये. खरंय. म्हणजे बऱ्याच वेळेला ऍक्सिडेंटमुळे सुद्धा हॉस्पिटलायझेशन होऊ शकतं. ओके. कुठल्या तरी कोरोना सारख्या गोष्टी आपल्या भारतामध्ये जगाने फेस केलेल्या आहेत. व्हायरल इन्फेक्शन किंवा कुठल्याही प्रकारची साथ आली, काय झालं, तर आजारी पडायला वयाची अट नाहीये आजाराला. खरंय. मी असं नाही आपण म्हणू शकत की मी ह्या वयानंतर आजारी पडणार आहे, त्यामुळे त्याच्या आधी मला मेडिकल इन्शुरन्सची गरज नाहीये. त्यामुळे मी जसं मगाशी म्हटलं ना की मेडिकल इन्शुरन्स हा तुम्ही व्यवस्थित असतानाच प्रॉपर मिळतो. त्यामुळे तुम्ही जर नॉन कंडिशनल तुम्हाला जर इन्शुरन्सच्या फॅसिलिटी सगळ्या हव्या असतील ना, तर जोपर्यंत तुम्ही व्यवस्थित आहात तोपर्यंतच मेडिकल इन्शुरन्स केला पाहिजे. कोणत्या वयी म्हणजे बाबा हे एक एज ठरवलं पाहिजे की बाबा इथून पुढे तुम्ही मेडिकल इन्शुरन्स घ्यायलाच पाहिजे, असं तुम्हाला जर विचारलं कोणी तर तुम्ही काय कोणतं एज रिकमेंड कराल? आता जर कुटुंब म्हणून बघाल तर निर्णय कोण घेणार आहे? समजा कुटुंब प्रमुख जो कोण आहे तो निर्णय घेतो की आपल्या कुटुंबासाठी काय असायला पाहिजे. ते जेव्हा तुम्ही कमवायला सुरुवात करता ना, तिथं तुमच्याकडे मेडिकल इन्शुरन्स असायला पाहिजे. ओके. जर तुमचा आधी कोणी काढलेला नसेल तर. पण जर लहान मुलं वगैरे असेल तर तो काय कमवायला लगेच सुरुवात करणार, तर त्याच्या वडिलांनी म्हणजे मेडिकल इन्शुरन्स हा तुमच्या जन्माबरोबरच तुमच्याकडे असायला पाहिजे. ओके. इव्हन मी म्हणेन की जन्माच्या आधी पण असायला पाहिजे. जन्माच्या आधी म्हणजे कारण काय होतं की आता असे काही डिसीज सुरू झालेत की मुलगा जन्मल्यास त्याला काही आजार असतात. बरोबर. आणि मेडिकल इन्शुरन्स समजा आता मी माझा मेडिकल इन्शुरन्स काढलाय, ओके, आणि माझ्या मुलाला जन्माला आल्यानंतर मला मेडिकल इन्शुरन्सच्या पॉलिसीमध्ये ऍड करायचंय, आणि जन्माला आल्यानंतर डॉक्टरांनी त्याला सांगितलं की
अमुक अमुक आजार आहे, त्याचा बरोबर तो बरोबर म्हणजे त्याच्या हृदयाला होल आहे किंवा आणि काहीतरी गोष्टी आहेत, जन्मजात काहीतरी काहीतरी आजार आहे. डिफेक्ट. काही पॉलिसी अशा असतात की स- तुमच्या मुलाला जन्मताच आजारी सहित ते स्वीकारतात. तेव्हा इन्शुरन्स काढण्यासाठी असं वय कुठलं नाहीये. ओके. त्यामुळे तुम्ही जितक्या लवकर इन्शुरन्स काढाल, आता नाहीये माझ्याकडे इन्शुरन्स समजा आणि मला काढायचं आता, आज मला समजलं की याचं महत्व काय, तर जितक्या लवकर तुम्ही इन्शुरन्स काढाल ना तेवढं चांगलं. म्हणजे पण आजच हा सगळ्यात चांगला मुहूर्त आहे. आईच्या पोटात बाळ असताना त्याचा इन्शुरन्स मग कसा, म्हणजे वडिलांच्या ह्याच्यातूनच होतो का, त्याचा सेपरेट काढता येतो आपल्याला, नाही कसं नाही, तो काढता? फॅमिलीमध्ये ऍड करता येतो. फॅमिलीमध्ये ऍड करता फॅमिलीमध्ये ऍड होतो तो. येतो. ओके. आणि मग अशी बोलता बोलता एक विचारायचं राहिलं की आपण म्हणालो की बाबा तुम्ही समजा कोणत्याही आजार नसताना जर इन्शुरन्स काढलं तर तुम्हाला एंट्री आहे, म्हणजे गेट ओपन आहे. पण आपण आतमध्ये त्या गेटमधून एखादी व्यक्ती गेली आणि आतमध्ये गेल्यानंतर समजा एखादा आजार झाला, हम्म, तर मग इन्शुरन्स तर आपण एकाच वर्षाचा करतो ना, प्रीमियम तर एकाच वर्षाचा असतो, बरोबर. पुढच्या वेळी रिन्युअल आहे आपल्याला. हा, मग ती प्रोसेस काय असते? ज्या वेळेला तुम्ही इन्शुरन्स घेता ना तेव्हा ती कंपनी, मुळात तो इन्शुरन्स मिळतो एकच वर्षासाठी, त्याचं लाईफ बरोबर एकच वर्ष आहे. बरोबर. पण लाईफ टाईम रिन्युअलची गॅरंटी सहित तो इन्शुरन्स मिळत असतो. लाईफ टाइम म्हणजे लाईफ मरेपर्यंत, टाईम रिन्युअलची गॅरंटी म्हणजे असते. अगदी 100 वर्ष. 100 110 ओके. वर्ष तुम्ही जगलात तरी सुद्धा ती इन्शुरन्स कंपनी तुम्हाला तो इन्शुरन्स रिन्युअल करण्याची गॅरंटी देते. ओके. ओके. म्हणजे आज तुम्ही इन्शुरन्स केला 1 एप्रिलला हम्म. आणि 31 मार्चला ती पॉलिसी संपते. हम्म. तुम्ही 31 मार्चच्या आधी रिन्यू केला तो पुढच्या वर्षीचा, मग मधल्या काळात तुम्हाला कुठलेही आजार झालेले असू देत, ती कंपनी बेर तुम्हाला करते. कंपल्सरी तुमचा इन्शुरन्स रिन्यू करण्याची गॅरंटी घेते. आणि ह्याच्यामध्ये असं नाही ना होत की आता तुम्हाला आजार झाला तर तुम्हाला ह्या गोष्टींची फॅसिलिटीज नाही मिळणार किंवा असं असं काय असतं का नाही, त्याच्यामध्ये? जो तुम्ही प्लॅन निवडताना जो कुठला प्लॅन निवडला हा त्यामध्ये हा ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी कंटिन्युअसली मध्येच लाईफ राहणार, टाइम राहू शकतो. लाईफ टाईम राहणार, त्यात कुठलाही चेंज नाही होणार. ओके. पण जर तुम्हाला त्यामध्ये काही चेंजेस करायचे म्हणजे माझा इन्शुरन्स ऍड ऑन करायचंय. ऍड करायचा, म्हणजे मला हा. मोठा इन्शुरन्स पाहिजे. मी हम्म. आता घेताना एक छोट्या अमाऊंटचा इन्शुरन्स घेतला, मला वाटलं की नाही गरज, मला काय होतं म्हणून मी एक्स अमाऊंटचा छोट्या अमाऊंटचा इन्शुरन्स घेतला. आणि हम्म. आता मला हार्टचा इश्यू झाला असं डॉक्टरांनी सांगितलं, 3 वर्षानंतर मला डॉक्टरांनी सांगितलं की बाबा तुला आता हार्टचा इश्यू आहे आणि तुला आता मोठे कॉम्प्लिकेशन्स लाईफमध्ये येऊ शकतात. हम्म. मग आता मला जाणवलं की हा माझा घेतलेला इन्शुरन्स खूप लहान आहे आणि आता मला वाढवायचंय, तर कंपनी वाढवून नाही देणार तुम्हाला. अच्छा, म्हणजे कंपनी ह्याचा आपण इन्शुरन्स घेताना विचार केला पाहिजे की येस, भविष्यात काय काय होऊ शकतं याचा एक आपण अंदाज केला पाहिजे, सध्याची लाईफस्टाईल आपली बघून घेता. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. ओके. मग इन्शुरन्स घेताना आधी मेडिकल चेकअप होतं का? मेडिकल चेकअप नाही होत, पण एक सेल्फ डिक्लेरेशन असतं. सेल्फ डिक्लेरेशन. म्हणजे तुम्हीच सांगायचं असतं की बाबा मी माझा इन्शुरन्स घेतोय, माझ्याबरोबर माझ्या पत्नीचा, माझ्या मुलांचा इन्शुरन्स घेतोय, तर त्यांना कुठला एक्झिस्टिंग आजार आहे का, ओके. आधी कधी काय झालं होतं का, काय सर्जरी झाली होती का, किंवा कुठला मेजर डिसीज आहे का, कुठल्या औषधं चालू आहेत का, किंवा कुठल्या औषधांची ट्रीटमेंट डॉक्टरांनी सजेस्ट केली आहे का, ओके. की बाबा तुम्हाला 2 महिन्यात किंवा 4 महिन्यात अमुक अमुक ऑपरेशन करणं गरजेचं आहे, तर सजेस्टेड काही ट्रीटमेंट आहे का, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे डिक्लेअर कराव्या लागतात. आणि त्याच्यानंतरच त्या इन्फॉर्मेशनच्या आधारावरती तुम्हाला इन्शुरन्स मिळतो. त्यामुळे मेडिकल चेकअप वगैरे होत नाही, पण तुम्ही सेल्फ डिक्लेरेशनच द्यावं लागतं तिथं. स्वतःला आहे बोले त्या गोष्टींसाठी ज्या गोष्टी हा डिक्लेअर केल्या. हा हा मग याच्यामध्ये आता आपण जर बघितलं तर गेल्या 15-20 वर्षांपूर्वी ज्या गोष्टी होत्या, ज्या गोष्टींचा आयुष्य जगताना अचानक यायच्या आणि त्याचा त्रास व्हायचा आणि त्याचं प्रमाण वाढायचं, नंतर त्यानं माणसं कदाचित मरणाला टेकायची, त्या गोष्टी आता बदलत चालल्यात. हो. म्हणजे जे आजार होते त्यांचं गांभीर्य वाढलंय, त्यांची इंटेन्सिटी वाढली. मग आत्ता 2025 मध्ये आपण जर भविष्याकडे बघत असू तर तुम्हाला मेडिकल इन्शुरन्स मध्ये म्हणजे काय काय भविष्य दिसते की बाबा तुमच्याकडे ह्या गोष्टींसाठी तरी मेडिकल इन्शुरन्स असलाच पाहिजे असं? म्हणजे ह्या प्रश्नाची डेप्थ खूप मोठी आहे, म्हणजे येस मला येस. खूप मागं जावं लागेल त्यासाठी. म्हणजे असं झालंय ना की काही गोष्टी आपल्या जेनेटिक आहेत, म्हणजे काही गोष्टी आपल्याला शिकवाव्या लागल्या नाहीत कधी, आपल्याला नसा नसा तसेच आलेल्या आहेत. म्हणजे कधी कुणी सांगितलं ना आपल्याला की बाबा तू सोनं घेतलं पाहिजेस किंवा तू हे कर, तू ते कर, ह्या गोष्टी आपल्या जेनेटिकली आलेल्या आहेत. बरोबर. पण आजार हा असा गोष्ट आहे ना, आजारपण किंवा दवाखाना, की जे आपल्या जेनेटिक मध्ये आलेले नाही. त्यामुळे त्याचं महत्व, म्हणजे मी आतापर्यंत शेकडाच सेमिनार घेतले, मी प्रत्येक सेमिनार मध्ये हा प्रश्न विचारतो की अशा कुठल्या गोष्टी आहेत की तुमच्या अशी गोष्ट घडली की तुमच्या बँक बॅलन्स वरती इम्पॅक्ट होतो, जी अनएक्सपेक्टेड आहे, की साठलेत पैसे, साठवलेत, मी सगळं केलंय, सेव्हिंग केलंय, पण असं काहीतरी घडलं आणि माझा अचानक बॅलन्स संपला सगळा. सगळे लोक म्हणतात की दवाखान्याची इमर्जन्सी. म्हटलं की बरं ठीक आहे, सगळ्यांना माहिती आहे की दवाखान्याच्या इमर्जन्सीमुळं
असं असं होऊ शकतं. खरं. मग काय केलं तर आजार तर मी टाळू शकत नाही. मग काय केलं पाहिजे की हम्म. जेणेकरून मला ही इमर्जन्सी आली तरी तो खर्च मला करावा लागणार नाही. तर लोक म्हणतात की नाही मेडिकल इन्शुरन्स काढला पाहिजे. म्हटलं बरोबर आहे सगळ्यांचं, मेडिकल इन्शुरन्स काढला पाहिजे. प्रत्येक शेकड्यात सेमिनार झाले, प्रत्येक सेमिनारमध्ये मला हे उत्तर मिळतं की मेडिकल इन्शुरन्स असायला पाहिजे. मग मी जेव्हा डेटा चेक करतो तेव्हा असं कळतं की 10% लोकांकडे सुद्धा प्रॉपर मेडिकल इन्शुरन्स नाही. आज भारतामध्ये आज भारतामध्ये टोटल लोकसंख्येच्या 10% 10% लोकांकडे सुद्धा लोकांकडे नाही. सुद्धा प्रॉपर इन्शुरन्स नाही, मेडिकल इन्शुरन्स. मग असं का? सगळ्यांना माहिती आहे मेडिकल इन्शुरन्स काढला पाहिजे, बरोबर. पण काढला पाहिजे म्हणून मी पटकन जाऊन काढतो असं होत नाहीये. कारण का त्याची जी तीव्रता आहे ना ती जोपर्यंत माझ्या घरापर्यंत येत नाही ना तोपर्यंत मला जाणवत नाही ती. बरोबर. ओके. आणि तुम्ही जर 25 वर्षापूर्वी बघितलं तर आजारी पडणाऱ्यांची संख्या एवढी नव्हती. म्हणजे मला आठवते मी लहानपणी जर कोण नात्यातलं आजारी पडलं तर सगळीजण भेटायला जायची. म्हणजे अरे चला त्याला सलाईनवर ठेवलंय, गेलं पाहिजे भेटायला. सलाईन लावली म्हणून सगळ्या कुटुंब भेटायला जायचे त्या माणसाला. पण आता असं झालंय की एखाद्याला अटॅक आला म्हणून कळलं तर म्हणतो अरे अटॅक आला असं कसं रे, चांगला होता, हल्ली काय कोणाचं खरं राहिलेलं नाहीये, गेलं पाहिजे भेटायला. ह्या लेवल लावलं. पण हा कालावधी आहे ना खूप कमी आहे. बरोबर. त्यामुळे ह्याच्यावरती काय व्हायला पाहिजे, ह्याच्यावरती उपाय काय केले पाहिजेत, ही चर्चा जी कुटुंबात व्हायला पाहिजे. आज तागायत असं सांगा ना मला कुठलं कुटुंब की बाबा सगळी कुटुंबीय एकत्र बसले त्यांना काय केलं पाहिजे. आता आजारांची संख्या वाढते, मग आपण आजारी पडू शकतो, आपला पैसे खर्च होऊ शकतात, मग ह्याच्यावर काय उपाययोजना करूया का, आपण असं काहीतरी आहे का, ही चर्चा कधीच होत नाही. आणि मग कोणतरी एक एजंट असतो की जो मागा लागलेला असतो की मेडिकल इन्शुरन्स काढा, मग त्याला टाळायचं कसं एवढंच आपल्या डोक्यात असतं. पण हे कळत नाही की आत्ता तो मागा लागलाय, कदाचित आपल्याला आता मेडिकल इन्शुरन्स मिळेल, आपण व्यवस्थित आहोत, कदाचित तो नंतर मिळणार पण नाही. त्यामुळे हे जेनेटिकली आलेलं नाही की मेडिकल इन्शुरन्स हा आपल्या आयुष्यातला एक हिस्सा आहे, हे आपल्या नसात अजून आलेलंच नाहीये. जोपर्यंत दवाखान्याची पायरी चढत नाही आणि जोपर्यंत चढत नाही, एक ते म्हणजे आपल्या कपॅसिटीच्या बाहेरचं किंवा आपल्या इमॅजिनेशनच्या बाहेरचं बिल हातात येत नाही तोपर्यंत इन्शुरन्स. म्हणजे मी आणि सांगतो ना की एखाद्या लहान मुलाला तुम्ही जावा आणि लहान मुलाला विचारा छत्रपती शिवाजी महाराज की, तो म्हणेल जय. मग परत विचारा कोण शिवाजी महाराज, त्याला काहीच आयडिया नाहीये. बरोबर. लहान मुलाला काय माहितीये ना, पण शिवाजी महाराज की जय माहितीये. हा जय आला कुठून, ते नसात भिनलंय, ते भिनलंय, जेनेटिकली आलंय. मग मी माझा मेडिकल इन्शुरन्स पहिला काढला पाहिजे, हे नसात आलेलंच नाहीये. मे बी पुढची जनरेशन तेवढी सजग असेल. तेव्हा भारत सरकारनं सुद्धा आता केलं की 2047 सालापर्यंत प्रत्येक घरामध्ये आरोग्य विमा असला पाहिजे. गव्हर्नमेंटचं सुद्धा इनिशिएटिव्ह आहे. कारण काय आज भारतामध्ये गरिबीचा जर रिझन शोधले की भारतामध्ये गरिबी काय आहे, हे सगळ्यात मोठं कारण आहे तो म्हणजे लोकांकडे आरोग्य विमा नाहीये किंवा लोकांकडे प्रॉपर कुठल्याही प्रकारचा इन्शुरन्स नाहीये. हे सगळ्यात मोठं रिझन आहे भारतामध्ये गरिबी असण्याचं. कारण आपण इमोशनल आहोत. म्हणजे एखाद्या कुटुंबातली 80 वर्षाचा व्यक्ती, आजी असेल, आजोबा असतील, आजारी पडले ना तर आपण सेव्हिंग सोडा पण जागा आणि सोनं सुद्धा विकायला कमी करणार नाही किंवा त्या माणसाचा जीव वाचवण्यासाठी. आपण असं नाही विचार करणार की असं ना असं किती वय राहिले आयुष्य बनायला लावतो आपण, पण तरी सुद्धा आपण काही इमोशनल आहोत आपण. बरोबर. पण ह्या गोष्टी करताना ह्याही गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. पण सर आता असं होतं की म्हणजे माझे आणखीन एक रिलेटिव्ह होते, म्हणजे माझ्या जवळच एवढे गोष्टी घडलेल्या आहेत की मला लगेच तुम्ही बोलता त्यातलं उदाहरण दिसतं. तर माझ्यामध्ये न्यूमोनिया झालेला होता आणि न्यूमोनिया झाल्यानंतर जवळपास 7.5-8 लाखाचं हॉस्पिटलचं बिल झालं. पुण्यासारख्या शहरामध्ये फार मोठं हॉस्पिटल आहे, हॉस्पिटलचं बिल झालं. मग परिस्थिती नव्हती की ते बिल भरता येईल म्हणून बाकीचे नातेवाईक एकत्र आले आणि त्यांनी थोडे पैसे करून बिल भरलं आणि सगळं झालं. आणि ज्या व्यक्तीसाठी ते बिल भरलं ती व्यक्ती तर राहिलीच नाही, त्या व्यक्तीची डेथ झाली. बरं, एवढं सगळं झाल्यानंतर आपण एवढे पैसे खर्च केले, मग सगळं झाल्यानंतर एका व्यक्तीला विचारलं की जी गेली त्या व्यक्तीचा मेडिकल इन्शुरन्स होता का, तर मेडिकल इन्शुरन्सच नाही. म्हणजे त्यावेळी लक्षात आलं की अरे जर असता तो तर 30-40 हजार रुपये आपल्याला भरावे लागले असते, पण कदाचित 6.5-7 लाख रुपये आपले वाचले असते आणि व्यक्ती वाचली असते तर त्याचं सुख आणखीन वेगळंच मिळालं असतं आपल्याला. सो ती एक गोष्ट महत्वाची वाटली मला ह्याच्यामध्ये. आणि आता इन जनरल आपण बघतोय की दवाखान्याचे खर्च वाढलेत. म्हणजे आधी 100 रुपयामध्ये आपण जायचो, जर माझ्या लहानपणीची गोष्ट आहे की 100 रुपयात गोळ्या मिळायच्या वेगवेगळ्या कलरच्या, त्या खायच्या आणि बरं व्हायचं. आता गेलं की व्हिजिटिंग फी 250-300 रुपये, त्याच्यानंतर येणाऱ्या गोळ्यांची फी वेगळी आणि डॉक्टरांची एक व्हिजिट 1000 रुपयेपर्यंत जाते किमान. आपण जर विचार केला तर हॉस्पिटलाइज करायचा विचार केला तर आणखीन ते बिल कैक पटीनं वाढतं. मग हे सगळं माहिती असतं
तर लोक मेडिकल इन्शुरन्स का नाहीत घेत? म्हणजे तुमच्याकडे याची काय कारण आहेत की बाबा ह्या काही गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे लोक दिरंगाई करतात, कुचराई करतात किंवा थोडस त्यांना भीती वाटते की आपल्याला नाही करायचं, नाही घ्यायचं म्हणून. मी म्हणजे भरपूर लोकांबरोबर माझं इंटरॅक्शन या बाबतीत होत असतं. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्या लोकांना एक खूप मोठी खात्री आहे की मला काहीच होणार नाही. मला काहीच होणार नाही, मी मला अमर आहे. म्हणजे मला काय होण्याचे चान्सेस नाही. जे काय होणार आहे ते शेजारच्या घरातून, नातेवाईकांच्या घरातून, मला काय होणार नाही. ओके. सर, महागाई हा शब्द आपण ऐकलाय बऱ्याच बरोबर वेळेला. बरोबर. तर गव्हर्नमेंट एक महागाई किंवा इंडेक्सेशन रेट किंवा इन्फ्लेशन रेट डिक्लेअर करतं. जर सर्वसाधारण 6.5% 7% वगैरे ह्या रेंजमध्ये कुठेतरी, आणि जर गेल्या 40-45 वर्षाच्या महागाईचं जर ऍव्हरेज काढलं तर 7%च्या आसपास कुठेतरी आहे. ही महागाई गव्हर्नमेंट डिक्लेअर करत असते. पण ही 7%ची महागाई ही सगळ्या क्षेत्रात 7% नाहीये. एक सरासरी आहे तिची. सरासरी. तुम्ही जर वैद्यकीय क्षेत्रातली महागाई जर गुगल सर्च जर केलं ना, तरी तुमच्या असं लक्षात येईल की दरवर्षी 12 ते 15% महागाई वाढते. बापरे. आता 12 ते 15% ह्याचा इम्पॅक्ट नक्की काय आहे ना, हे पण समजून घेणं गरजेचं आहे. मी एक गणित सांगतो तुम्हाला ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून, सगळ्यांना खूप उपयोगी पडेल. 72चा एक नियम आहे. ओके. 72. हा 72 हा आकडा कायम पाठ ठेवायचा. ओके ओके. मी जर तुम्हाला म्हटलं की माधव मला 100 रुपये दे, मी 5 वर्षानंतर 200 रुपये देतो. आता मी किती टक्के इंटरेस्ट रेट ऑफर करतोय? नाही सांगता येणार. ओके. मग 72 भागिले 5 वर्ष करायची. जे उत्तर येईल ना तो इंटरेस्ट रेट मी तुम्हाला ऑफर करतोय. ओके ओके. किंवा मी म्हटलं तुम्हाला की तुम्ही मला 100 रुपये द्या. ओके. मी तुम्हाला 10% पैसे परत करीन. मग किती वर्षात माझे पैसे डबल होतील? हे नाही काढता येत. मग 72 भागिले टक्के करायचं, म्हणजे किती वर्षात डबल होते ते कळतं. ओके. म्हणजे आता म्हटलं 10% इंटरेस्ट रेट मी ऑफर करतोय, तर 72 भागिले 10 करायचं. किती उत्तर आलं? 7.25. बरोबर. म्हणजे 7.25 वर्षात तुमचे पैसे डबल होणार आहेत. ओके. किंवा मी म्हटलं की इतक्या वर्षात डबल देतो, तर त्या वर्षाला भागलं की ते टक्के, म्हणजे 6 वर्षात डबल देतो म्हटलं. काय तर 72 भागिले 6 करायचं, म्हणजे 12 उत्तर आलं. म्हणजे मी 12% इंटरेस्ट रेट ऑफर करतो असं. आता मी जर म्हटलं की वैद्यकीय क्षेत्रातली महागाई ही 12 ते 15% वाढते, आपण 12 पकडूया. तर आज समजा साताऱ्यासारख्या ठिकाणी जरी विचार केला, सर्वसामान्य हॉस्पिटलमध्ये 2 दिवसाचं ऍडमिशन झालं तर किती बिल येतं? 2च दिवसाचं, सर्जरी वगैरे काही नाहीये. 4,500-5,000 तरी येत असावं, मला अंदाज नाही. मला नाही वाटत कुठेही 15 ते 20,000च्या खाली बिल येतं. ओके. 2 दिवसाचं जर तुम्ही ऍडमिशन असेल तुमचं तर. ओके. अगदी 10,000 जरी पकडू, 10,000 पकडूया आपण. ओके. जर मी म्हणतो की 12%, म्हणजे 6 वर्षांनी ते पैसे डबल होणार आहेत. म्हणजे आजच्या 10,000चा ट्रीटमेंटचा खर्च 6 वर्षांनी 20,000 असणार आहे, 12 वर्षांनी 40,000 असणार आहे. ओके. 18 वर्षांनी तो 80,000 असणार आहे. मग आज तुमचं वय बघा, कॅल्क्युलेट करा, आणि आजचा जर खर्च 10,000 असेल तर माझ्या 70 मध्ये तो आकडा किती जाईल? सर, इमॅजिन करणार नाही, तो आकडा 20-25 लाखाच्या घरात जाणार आहे. कारण ह्या पद्धतीने, आणि महागाई फक्त उपचारांचा खर्च नाही, 3 प्रकारे गोष्टी वाढतात. आजारांची संख्याही त्या पटीने वाढते. दुसरी गोष्ट वाढते ते म्हणजे औषधं आणि जे मेडिसिन्स आहेत त्याचं कॉस्टिंग वाढतंय. आणि तिसरी गोष्ट म्हणजे उपचारांचा खर्च वाढतोय. या तिन्ही गोष्टींचा इम्पॅक्ट होतोय. त्यामुळं लोकांना वाटतं की आत्ता ठीक आहे, आत्ता मला काय झालं तर एवढं मी भागवेन कसंही, पण हे नंतर गोष्टी अवघड होत जाणार आहेत ज्या पद्धतीने महागाई वाढते. आणि दुसऱ्या एक लोकांचा समज असतो की माझे पैसे वाया जातात, म्हणजे मेडिकल इन्शुरन्स का काढत नाही, माझे पैसे वाया जातात, कशाला पाहिजे. बरोबर. मी तुम्हाला 2 उदाहरण सांगतो. म्हणजे एक ए नावाचा व्यक्ती, एक बी नावाचा व्यक्ती. ए नावाच्या व्यक्ती, दोघांचे वय सेम आहे, दोघे एकाच ठिकाणी जॉबला आहेत आणि दोघांना एकच पगार आहे. ए नावाचा व्यक्ती पण मेडिकल इन्शुरन्स काढलाय, बी नावाच्या व्यक्तीने पण मेडिकल इन्शुरन्स काढलाय. ए नावाच्या व्यक्तीला आयुष्यात कधीही मेडिकल इन्शुरन्सचा उपभोग घेता आला नाही, तो नुसताच प्रीमियम भरतोय. आणि बी नावाचा जो व्यक्ती आहे ना, तो दरवर्षी आजारी पडतोय. कधी 50,000चं बिल येतंय, कधी 1 लाखाचं बिल येतंय, कधी बायको आजारी पडली 2 लाखाचं बिल येतं, आणि दरवर्षी तो ते पैसे क्लेम करतोय. बेनिफिशरी कोण आहे? ए नावाचा व्यक्ती. कसं काय? कारण त्याचा प्रीमियम पण नाही वाढला ना. प्रीमियम दोघांचाही नाही वाढला, प्रीमियम दोघांचाही प्रपोर्शनेटच चाललाय, पण तरी त्याला हेल्थ चांगलीच राहिली ना. हेल्थ चांगली राहिली. पण लोकांचा समज असा आहे की बॉस मी काहीतरी बेनिफिट घेतोय. बरोबर. म्हणजे तो सौदा झाला पाहिजे, हे लोकांचं. मला काहीतरी मिळालं पाहिजे तर मी इन्व्हेस्ट करणार. आणि मेडिकल इन्शुरन्स मध्ये असा पार्ट आहे ना की तुम्हाला जर त्याचा बेनिफिट घेताय ना, तो तुमचा लॉस आहे ऍक्च्युली. आणि मग मी प्रश्न विचारतो की बॉस
5 लाखाचा क्लेम झाला, सगळं हम्म. मान्य आहे. तुझ्याकडे किती पैसे आले? पैसे मिळाले दवाखान्याला, ट्रीटमेंटचे खरंय कॉस्ट झाले. खरंय जर खरंय. आजारपण झालं असतं ना, तर माझ्या खिशातनं पैसे जाणार होते ते वाचले. बरोबर पण गेला प्रीमियम तुझाही 100 रुपये आणि त्या व्यक्तीचा पण 100 रुपये, बरोबर. दोघांचा इक्वल प्रीमियम गेला. ओके, बेनिफिशरी दोघंही आहेत. म्हणजे कोणीच त्यामध्ये लॉस मध्ये नाही. ज्यानं कधीच ट्रीटमेंट आली नाही नशिबाने, त्याला कधीच त्याचा उपभोग घेता आला नाही, आपण असं म्हणूया. त्यानं लाईफ मध्ये किती प्रगती केली असेल, हेल्दी आयुष्य मिळाले त्याच्या खरंय, कुटुंबाला आणि त्याला. ओके, खरंय. जो काय आपण प्रीमियम देणार त्यापेक्षा निश्चित जास्त झाली असेल त्याची ग्रोथ. आणि जो दुसरा व्यक्ती आहे ना, तो रसातळाला गेला असता जर त्याचा इन्शुरन्स नसता तर. खरंय. ओके, पण त्या इन्शुरन्समुळं त्याची वेल्थ जी काय तो साठवत होता वगैरे ते तशीच राहिली, त्यामुळे त्याला तो लॉस सस्टेन झाला. करू शकला. तेव्हा दोघंही बेनिफिट. असं कधी होत नाही की माझा प्रीमियम वाया चाललाय, कारण काय माहिती नाहीये. सलग 20 वर्ष, 30 वर्ष, 35 वर्ष हप्ता भरताय आणि एकही क्लेम नाही झाला. पेशन्स किती पाहिजेत बघा. मी हप्ता भरतोय आणि त्याचा काहीच उपयोग होत नाही, पैसे वाया चाललेत. 35व्या वर्षी जर छातीत खुडूक झालं तर काय करणार? 35 वर्षानंतर वयाच्या 30मध्ये तुम्ही इन्शुरन्स काढला आणि 35 वर्षानंतर जर समजा काहीतरी झाला प्रॉब्लेम, तर त्यावेळेचं बिल किती असेल? जर 15% इन्फ्लेशन आपण पकडलं तर. सो यू हॅव टू हॅव मेडिकल इन्शुरन्स. त्याला दुसरा पर्याय त्याला नाहीये, एक्सक्यूज नाही द्यायचे एक्सक्यूज आपल्याला. नाहीये, कुठलाच नाहीये. ओके. आणि हेच की माझ्याकडे आता पैसे नाहीयेत म्हणून मी आता नंतर कधीतरी काढूया वगैरे. उद्या जर इमर्जन्सी आली ना, तर 10 लाख रुपये तुम्ही कशीही गोळा करणार. खरंय. त्यापेक्षा आता 10,000 रुपये, 15,000 रुपये प्रीमियम गोळा करणार. त्यासाठी कर्ज काढा कदाचित, जर पैसे नसतील तर. तो कर्ज काढण्यापेक्षा सिंपल आहे. येस. मग जर आता मेडिकल इन्शुरन्स बद्दल आपण इतकं बोलतोय, तर मला आणखीन एक प्रश्न या सगळ्यातून असं वाटलं की समजा एखाद्याला व्यसन आहे, तर पुढे जाऊन त्याला काहीतरी आजार होण्याची शक्यता ज्याला व्यसन नाही त्याच्यापेक्षा जास्त आहे. बरोबर आहे. मग त्यामुळं त्याला हेल्थ इन्शुरन्स काढताना काय अडचणी आहेत का? सी, इन्शुरन्स काढताना म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मुळात विचारल्या जातात की तुम्हाला कुठलं व्यसन आहे का, किंवा तुम्ही काय डिक्लेरेशन फॉर्म मध्ये. डिक्लेरेशन फॉर्म मध्ये असतं सगळ्या गोष्टी. ओके ओके. ओके, पण त्यामुळे मेडिकल इन्शुरन्स मिळत नाही असं काय होत नाही. ओके, मेडिकल इन्शुरन्स मिळतो. इव्हन त्याचा कव्हर सुद्धा मिळतो. पण फक्त व्यसनामुळेच जर काय झालेलं असेल, फक्त व्यसनामुळेच, तर चॅलेंजेस आहेत थोडे. म्हणजे म्हणजे काय? म्हणजे आता असे कुठलेही आजार जे आपण ओढावून घेतो, ओके, त्या आजाराला मेडिकल इन्शुरन्स मिळत नाही कव्हर. ओके. म्हणजे व्यसन हा आजार नाहीये. व्यसनामुळे झालेला जो काय आजार होणार आहे ना, तो आजार नैसर्गिकरित्या आलेला नाहीये, तुम्ही तो ओढावून घेतलाय. म्हणजे दारू पिल्यामुळं जर लिव्हर खराब झाली, बरोबर, काय, किंवा आणि कुठलाही असेल मला माहिती नाही, पण किडनी खराब झाली, किंवा लंग्सला सिगरेट अति ह्याच्यामुळे, किंवा बरोबर, गुटखा खाऊन कॅन्सर झाला, बरोबर. असा कुठलाही आजार की जो तुम्ही ओढावून घेतलाय ना, त्याचा कव्हर मिळत नाही. ओके ओके ओके, त्यामुळं व्यसन असेल तर इन्शुरन्स मिळेल, पण व्यसनामुळं जर आजार झाला असेल तर त्याला कव्हर नाही मिळणार. म्हणजे व्यसन करायच्या आधीच मेडिकल इन्शुरन्स पण करायचं आपल्याला? नाही नाही, तुम्ही मेडिकल इन्शुरन्स केल्यानंतर जरी व्यसन करायला सुरुवात केली आणि जरी आजार झाला तरी सुद्धा त्याचा कव्हर नाही मिळणार. म्हणजे असं कुठलंही डिक्लेरेशन डॉक्टरांच्या सर्टिफिकेट मध्ये आलं की हा आजार अतिरिक्त मद्यपानामुळे झालाय, ओके, त्याचा कव्हर मिळणार नाही. ओके, मी म्हटलं ना की असा कुठलाही आजार की जो तुम्ही ओढावून घेतलाय त्याचा कव्हर नाही मिळत. इव्हन ज्याला रक्ताल्पता म्हणतो आपण, की ज्याच्यामुळे अशक्तपणा येतो, ओके, तो सुद्धा आजार ओढावून घेतलेला असतो, त्याला सुद्धा कव्हर मिळत नाही. ओके, डेंटल हा सुद्धा ओढावून घेतलेला आजार आहे, त्याला सुद्धा कव्हर मिळत नाही. आत्महत्या करण्याच्या प्रयत्नामुळे जर काय दुखापत झाली, तो सुद्धा ओढावून घेतलेला आजार आहे, त्याला सुद्धा कव्हर मिळत नाही. उडी मारताना हातपाय मोडला, हातपाय मोडला आणि जिवंत राहिला, विष खाण्याचा प्रयत्न केला पण गेला नाही, ट्रीटमेंट चालू आहे. ओके ओके. कुठल्याही ओढावून घेतलेल्या आजाराला मेडिकल इन्शुरन्स कव्हर देत नाही. ओके, पण ह्या मेडिकल इन्शुरन्स मध्ये, म्हणजे मेडिकल इन्शुरन्स मधून ह्या गोष्टी कव्हर होत नाहीत हे मान्य केलं, तरी आणखीन एक गोष्ट येते म्हणजे जिच्याबद्दल विचारावं असं वाटतं, किंवा आजकाल ती गोष्ट खूप जास्त ट्रेंडिंग पण असते, ते म्हणजे आपण जे क्लेम करतोय ते क्लेम कॅशलेस आहेत का नाहीत. सो कॅशलेस क्लेम म्हणजे काय हे आधी सांगा. काय असतं
की हॉस्पिटल खूप आहेत, बरोबर मेडिकल इन्शुरन्स कंपन्या पण वेगवेगळ्या आहेत. बरोबर. प्रत्येक इन्शुरन्स कंपनीचं त्या हॉस्पिटल बरोबर एक नेटवर्किंग असतं. हम्म, हम्म, ओके, एक टायअप झालेलं असतं. हम्म, समजा मी XYZ कंपनीचा मेडिकल इन्शुरन्स काढलाय आणि एखाद्या हॉस्पिटलमध्ये त्याचं टायअप आहे, मग मी तिथं गेल्यानंतर मी कॅशलेस क्लेम करू शकतो. म्हणजे मी ऍडमिट होतो, मी हम्म. माझ्या इन्शुरन्सचे डॉक्युमेंट्स त्या हॉस्पिटलमध्ये सबमिट करतो. त्या हॉस्पिटलमध्ये एक मेडिकल इन्शुरन्स डेस्क असतं, इन्शुरन्स बरोबर डेस्क असतं, बरोबर. आणि ते इन्शुरन्स डेस्क तुमची पॉलिसी व्हेरीफाय करतं आणि तुम्हाला म्हणते की ऍडमिट व्हा. मग ते क्लेम इंटिमेट करतात कंपनीला, आणि क्लेम इंटिमेट केल्यानंतर जे काय तुमची ट्रीटमेंट होते, मग त्या कंपनीकडून अप्रुव्हल येतं आणि जी ट्रीटमेंट होते त्याची कॉस्ट कंपनी बेअर करते, आणि तुम्हाला कुठलाही प्रकारचे पैसे हॉस्पिटलमध्ये न भरता तुमचे एक्झिट होते हॉस्पिटलमध्ये, डिस्चार्ज मिळतो. डिस्चार्ज मिळतो. ओके ओके. ओके. पण जर ते हॉस्पिटल नेटवर्कमध्ये नसेल, हम्म. म्हणजेच कॅशलेस क्लेम होणार नाहीये, याचाच दुसरा अर्थ तो क्लेम रिएम्बर्स होणार आहे. मग ह्या वेळेला दवाखान्याचं जे काय बिल येतं ते तुम्हाला पे करावं लागतं. त्याचे सगळे डॉक्युमेंट्स, त्याची सगळी बिलं तुम्हाला जपून ठेवायला लागतात, आणि हॉस्पिटलमधून बाहेर आल्यानंतर तुम्ही तो क्लेम तुमच्या मेडिकल इन्शुरन्स कंपनीला करता, आणि बरोबर मग ती कंपनी तुम्हाला रिएम्बर्स करते. बरोबर. पण अशा वेळी काय होतं सर, म्हणजे माझा एक मित्र होता आणि माझ्याकडे ह्याच्याबद्दलचे कसे काय उदाहरणं भरपूर आहेत, मला काही कळत नाहीये, पण माझ्याकडे भरपूर उदाहरणं नाही, आहेत. ह्या आता तुम्हाला विषयातली उदाहरणं तुमच्याकडे नाही, आता सगळ्यांकडेच भरपूर आहेत. हा, पण मेडिकल इन्शुरन्स पण मेडिकल सगळ्यांकडे इन्शुरन्स नाही. नाही. येस. तो तो एका दवाखान्यात ऍडमिट झाला. तो हा. ऍडमिट झाल्यानंतर तो म्हणला की माझी पॉलिसी आहे आणि सगळं कव्हर होऊन जाईल, सो आम्ही निश्चिंत. आणि नंतर काही वेळानं कळालं की त्याची जी पॉलिसी आहे ती पॉलिसी त्या दवाखान्यात चालत नाहीये, म्हणून काही त्यांचं नेटवर्क तुम्ही म्हणाल नसेल. तसं नसेल मे बी. पण ट्रीटमेंट तर सुरू झाली. हो, आता पैसे भरायचे तर नाहीयेत, किंवा ट्रीटमेंट सुरू झाली, डॉक्टर ओळखीचे आहेत, आणि इथून बाहेर जाणं सुद्धा तो एक प्रेस्टिजचा किंवा काहीतरी नाही एक होत विषय तसं. होऊन जातो की मला आता इथून बाहेर पडणं अशक्य वाटते. अशा वेळी काय करायचं? सी 2-3 गोष्टी सांगतो तुम्हाला. एक म्हणजे मेडिकल इन्शुरन्स जेव्हा आपण घेतो, हम्म, ॲज अ हम्म. खरेदीदार किंवा आपण एक बरोबर पॉलिसी काढली, तर थोडंसं एक नागरिक म्हणून किंवा तो एक पॉलिसी होल्डर म्हणून पण आपण थोडं सजग असणं गरजेचं आहे. हम्म, किंबहुना ती त्या ॲडवायझरची पण जबाबदारी असं पण म्हणूया आपण, की ही पॉलिसी जी काढली ना, तुम्ही ज्या शहरात राहताय, त्या शहरातले ॲटलीस्ट कुठल्या हॉस्पिटल नेटवर्कमध्ये तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. बरोबर तेव्हा बरोबर. तुम्ही ॲडमिशन घेतानाच तुम्ही विचार करणं गरजेचं आहे, की मी कुठल्या हॉस्पिटलमध्ये एंट्री घेऊ, माझी पॉलिसी कुठे चालणार आहे. कुठे चालणार आहे किंवा कुठे बरोबर कॅशलेसमध्ये त्याचा क्लेम होणार आहे. बरोबर. मॅक्सिमम हॉस्पिटलायझेशन हे प्री प्लॅन्ड असतात. असं कधी होत नाही की तुम्ही अचानक हॉस्पिटलमध्ये बरोबर गेला. बरोबर 2 केस सोडल्या तर एक हार्ट अटॅक आला किंवा ऍक्सिडेंट झाला, ह्याच बरोबर केसमध्ये तुम्हाला इमर्जन्सीमध्ये शिफ्ट केलं जातं. बरोबर. तिथं कुणी बघत बसत नाही की अरे हे काय आणि ते काय वगैरे. जवळ होते तिथे हा. घेऊन जायचं. पण तुमचं अगदी काही असू दे, म्हणजे खूप मोठा लिव्हरचा इश्यू आहे, खूप मोठा किडनीचा इश्यू आहे, खूप मोठा ब्रेनचा इश्यू आहे, काही असू दे, डॉक्टर चेकअप करताना सांगतात की 3 दिवसात 4 दिवसात आपल्याला ट्रीटमेंट केली पाहिजे, तर तुमच्याकडे तो वेळ असतो. तुम्ही तुमच्या इन्शुरन्स कंपनी बरोबर सुद्धा बोलू शकता की मला ही ट्रीटमेंट आता सजेस्ट केली, तर तुम्ही मला हॉस्पिटल सजेस्ट कराल का? ते कंपनी सुद्धा तुम्हाला सांगते की तुम्ही ह्या हॉस्पिटलमध्ये जावा, तिथं तुम्हाला हॅसल फ्री ट्रीटमेंट होईल ओके म्हणून. ओके. ओके, तर तो वेळ असतो तुमच्याकडे. पण होतं काय माहितीये का, की ऍडवायझर पर्यंत म्हणजे लोकांचा एक कोणतरी एक डॉक्टर ठरलेला असतो, आणि मग ते काही न विचार करता तिथं जातात. डायरेक्ट तिथं. मग तो हॉस्पिटल इथं चालणार आहे नाही चालणार याचा विचार आधी करत नाही. ऍडमिट झाल्यानंतर 2 दिवसानंतर ते ऍडवायझरला फोन करतात की अरे मी इथं अमुक आपलं मेडिकल इन्शुरन्सचं काय होईल का? आता दुसरा एक नियम असा आहे की तुम्ही ऍडमिट झाल्यानंतर 24 तासाच्या आत क्लेम रजिस्टर होणं गरजेचं असतं दवाखाना मेडिकल इन्शुरन्स कंपनीला. ओके. कारण की त्यांनाही कळायला पाहिजे की हा क्लेम येणार आहे. मग ते मे बी क्रॉस व्हेरीफाय करतील की खरोखर ट्रीटमेंट लाईन आणि लेंथ ही बरोबर आहे का, चालली आहे का व्यवस्थित, किंवा ते खरोखर केस जेन्युइन आहे का, या सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळे 24 तासाच्या तुमचं क्लेम रजिस्टर होणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे इन्शुरन्सचे कुणीही, म्हणजे मी सगळ्यांनाच हे आवाहन करेन की जे कोणी मेडिकल इन्शुरन्स काढतील ना, त्याने ऍडवायझर बरोबर सगळ्या गोष्टी समजून घ्या की माझे कुठल्या हॉस्पिटलमध्ये नेटवर्क आहे, कुठलं हॉस्पिटल चालणार आहे, कुठलं चालणार नाहीये, कुठल्या आजाराला ट्रीटमेंटला मला खर्च मिळणार आहे. ईव्ही गाडी घेताना आपण जसं बघणार आहे की मला चार्जिंग स्टेशन कुठं कुठं लागणार हा. आहेत आणि मी तिथे जाऊन चार्जिंग करणार आहे, तसं येस, ज्यावेळी मी मेडिकल इन्शुरन्स घेतोय त्यावेळी मी ज्या कंपनीचा इन्शुरन्स घेतोय त्या कंपनीचा टायअप कोणत्या हॉस्पिटल सोबत आहे हे बघायचं हे आपल्याला. बघणं खूप गरजेचं आणि आहे. जो डॉक्टर मला आवडतोय किंवा ज्या डॉक्टरवरती माझा विश्वास आहे ते डॉक्टर तिथं आहेत का, आहेत का, किंवा आणि मग जर माझे डॉक्टर जिथं आहेत तिथं कोणत्या कंपनीचा इन्शुरन्स आहे. मे बी तसं, पण मी व्हाईस वर्सा सांगेन की ज्या कंपनीचं नेटसी फक्त आपल्या शहरातला हा विषय नाहीये.
जरुरी नाही की तुम्ही तुमच्या शहरामध्ये ट्रीटमेंट घ्याल, बरोबर किंवा बरोबर कदाचित तुम्हाला साताऱ्यात अशी काही गोष्टी असतील की आपल्या शहरामध्ये ते ट्रीटमेंटच मिळणार नाही, बरोबर तुम्हाला मूव्ह ऑन करावं लागेल. त्यामुळे तुम्ही अशा कंपनीचा इन्शुरन्स घ्या की ज्याचं सगळ्यात जास्त नेटवर्क हॉस्पिटल स्ट्रॉंग आहे, जी जनरली सगळीकडे आहे. जनरली सगळीकडे मॅक्झिमम ठिकाणी बरोबर. अवेलेबल होईल. कॅशलेस करायचं असेल तर बरोबर. रिएम्बर्सला तुम्हाला काय कदाचित इश्यू येणार नाही, पण तो ओके. खर्च खूप मोठा असतो. म्हणजे हा कधीतरी challenges खूप मोठे 20-25 असतात. लाख समजा खर्च असेल तर तो भरण्यापेक्षा कॅशलेस असलेला Cashless. आपल्याला बरं पडतं. त्यामुळे तुम्ही ते हॉस्पिटल पहिल्यांदा आयडेंटिफाय करा, ती कंपनी आयडेंटिफाय करा आणि मग तिथं जावा. ओके आणि ऍडवायझर बरोबर बसून समजून घ्या की बाबा मला कुठल्या, आणि एक महत्वाचा मुद्दा बोलायचा आहे की असे काही आजार असतात की ज्याला कधीच कव्हर मिळत नाही. असे काही आजार असतात की ज्याला नियमानुसार पहिले 2 वर्ष कव्हर मिळत नाही. हे समजून घेणं गरजेचं आहे. IRDAचेच नियम आहेत, जे रेग्युलेटरी त्याचेच, की बाबा ह्या आजारांना पहिले 2 वर्ष 24 महिने कुठल्याही प्रकारचा खर्च मिळणार नाही मेडिकल कोणते इन्शुरन्स. आजार कोणते? असे सर्वसाधारण 16 आजार आयडेंटिफाय केलेले आहेत, ओके की हे आजार म्हणजे कसे आहेत ना, की जे डेव्हलप होतात, की जे अचानक होत नाहीत. म्हणजे एक्झाम्पल द्यायचं झालं तर किडनी स्टोन. किडनी स्टोन असा रातोरात होत नाही. तुम्ही पाणी पिलं नाही तर किडनी स्टोन होणार. हा, म्हणजे तो डेव्हलप होतो, तो बरोबर, स्टोन बरोबर. डेव्हलप व्हायचा एक कालावधी आहे. त्यामुळे पॉलिसी घेताना तुम्हाला कदाचित माहिती नाही की तुमच्यामध्ये किडनी स्टोन आहे, त्यामुळे तुम्ही डिक्लेअर नाही केलं की मला हा त्रास आहे, आणि 6 महिन्यांनी 1 वर्षाने तुम्हाला किडनीचा खूप मोठा किडनी स्टोनचा त्रास झाला, तर याचा अर्थ काय? कंपनी म्हणते की पॉलिसी घेण्याच्या आधीच तुम्हाला तो किडनी स्टोन असू शकेल. प्रोसेस सुरू झालेली होती, म्हणून तुम्हाला आता येतोय. तर 2 वर्षात मी तुम्हाला ह्याचा खर्च देणार नाही. 2 वर्षानंतर किडनी स्टोनचा जर खर्च ट्रीटमेंट असेल तर मी तुम्हाला त्याचा खर्च देईन म्हणून. हा ओके. नियम आहे. पुन्हा गुडघ्याची झीज हा हम्म. एका रात्रीत होणारा आजार नाहीये, त्यामुळे 2 वर्ष त्याला वेटिंग पिरियड आहे. किंवा पित्ताशयातले खडे ह्याला 2 वर्षाचं वेटिंग आहे. मोतीबिंदू ह्याला 2 वर्षाचं वेटिंग आहे. त्यामुळे हे असे आजार आहेत ना की ज्याला 2 वर्षाचं वेटिंग, आणि 2 वर्षानंतर समजा मला किडनी स्टोन झाला तर समजून जातं की पॉलिसी घेतल्यानंतर ही प्रोसेस सुरू झाली, त्यामुळे ह्याला ट्रीटमेंटला हरकत नाही. कॉस्ट करायला. ओके. काही आजार आहेत ज्याला म्हणजे कधीच मिळत नाही. claim एक्सक्लुजन म्हणतो आम्ही त्याला, की जे म्हणजे विसरभोळेपणा, ज्याला म्हणजे अल्झायमर असेल, इपिलिप्सी असेल, अशा आजारांच्या ट्रीटमेंटची हे मिळत नाही, म्हणजे त्याचे क्लेम मिळत नाहीत कधी. ओके. मगाशी सांगितल्याप्रमाणे की ओढावून घेतलेले आजार आहेत, व्यसनामुळे झालेले आजार आहेत, किंवा अनिमिया आहे, रक्ताल्पता आहे, किंवा डेंटल आजार आहेत. हा, दातांच्या ट्रीटमेंटला खर्च नाही मिळत कधी, पण ऍक्सिडेंटमुळे जर दात तुटले किंवा काय झालं तर त्याचे मात्र ट्रीटमेंटला खर्च मिळतो. पण दातांचे खराब झालेत म्हणून मला त्यामध्ये काय ट्रीटमेंट करायची तर नाही मिळत. काही आजारांना 2 वर्ष कंपल्सरी, आणि पॉलिसी घेतल्यानंतर 30 दिवसात कुठल्याच आजाराला खर्च मिळत नाही. हा डिस्क्लेमर आहे. हा, म्हणजे 30 दिवस, 1 महिना म्हणत नाही, 30 दिवस. म्हणजे पॉलिसी मी आज घेतली आणि मला 30 दिवसाच्या समजा कुठला आजार झाला तर त्याला कव्हर मिळत नाही, पण ऍक्सिडेंटमुळे जेव्हा दवाखान्यात जायची वेळ तर पहिल्या दिवसापासून तो कव्हर चालू होतो. ओके ओके. आता एक प्रश्न आणखीन पडतो की एवढं सगळं आहे या मेडिकल इन्शुरन्स बद्दल, तर तो इन्शुरन्स घेताना कसा घ्यायचा? म्हणजे इंडिव्हिज्युअल घ्यायचा, फॅमिली फ्लोटर घ्यायचा, तो कसा असला पाहिजे? सी, फॅमिली फ्लोटर आणि इंडिव्हिज्युअल ह्याचा फरक जर मला सांगायला सोप्या भाषेत तर मला हे सांगता येईल. आता माझ्या कुटुंबामध्ये 5 जण आहेत असं समजूया आपण, की नवरा बायको 3 मुलं, किंवा नवरा बायको एकच मुलगा, 3 जण आहेत कसंही. आता इंडिव्हिज्युअल पॉलिसी म्हणजे काय? मी माझी 25 लाखाची पॉलिसी केली, मी माझ्या बायकोची 25 लाखाची पॉलिसी केली, मी माझ्या मुलीची 25 लाखाची पॉलिसी केली. बरोबर. मला ट्रीटमेंटचा खर्च आला 10 लाख रुपये. मी माझ्या 25 लाखातून तो खर्च केला आणि माझा खर्च भागवला. मी प्रीमियम तिघांचा पण वेगवेगळा भरतोय. फ्लोटर म्हणजे काय? की मी एकत्रित 25 लाखाची एकच पॉलिसी घेतली. जसं आता पाणी पिण्याची 3 भांडी मी ठेवली, मी ह्यातनच पाणी पिणार, मी ह्यातनच पिणार, आणि त्यानं ह्यातनच प्यायचा, आणि एकच भांडं ठेवलं की ज्याला तहान लागेल त्यानं त्या भांड्यातनं प्या. तसं आहे ते. म्हणजे आता 25 लाखाचा मी एकच काढला. जरुरी नाही की एकाच वर्षी मला आमच्या कुटुंबातल्या तिघांना पण 25 लाखाचा खर्च येऊ शकेल. बरोबर बरोबर. ओके. ज्याला जशी गरज लागेल तसं तो त्याचा वापर करेल. तेव्हा फ्लोटर घेतलेली कधीही चांगली. फ्लोटर मध्ये तुम्हाला प्रीमियम सुद्धा कमी बसतो, स्वस्तात बसते, आणि एकत्रित कव्हर होतो. ह्या वर्षी समजा मला काय त्रास झाला, मी त्याचा बेनिफिट घेतला 10 लाखापर्यंत, 20 लाखापर्यंत, मी म्हणतो चल 25 लाखापर्यंत. पुढच्या वर्षी ती पॉलिसी परत शून्यापासून सुरू झाली,
पुढच्या वर्षी मला काय झालं नाही, दुसऱ्या व्यक्तीला कुटुंबातल्या काय झालं, तो त्याचा वापर करू शकतो. तर बरोबर. वेगवेगळी पॉलिसी घेण्यात काय पॉईंट नाही. एकत्र घेतले तर प्रीमियम पण थोडासा स्वस्त बसतो वेगवेगळ्या घेण्यापेक्षा. आणि मग नो क्लेम बोनस हा एक प्रकार असतो, तो काय असतो? नो क्लेम बोनस म्हणजे तुम्ही 1 वर्षाची पॉलिसीची लाईफ आहे. मी 25 लाखाची पॉलिसी घेतली, फ्लोटर घेतली, कुटुंबासाठी एकत्र घेतली. 1 वर्षात मी कुठल्याही प्रकारचा क्लेम घेतला नाही. अच्छा, म्हणजे मी आजारी पडलो असेल तर आजारी मी तो क्लेम केलेला नाही किंवा मी आजारी पडलो किंवा मी आजारीच नाही पडलो. बरोबर. ओके. तर कंपनी कदाचित म्हणते की पुढच्या वर्षी तुमचा सम एश्युअर डबल होईल. म्हणजे प्रत्येक कंपनी आणि प्रत्येक प्रोडक्ट वाईज हे फीचर्स वेगवेगळे आहेत. ओके. काही कंपनी म्हणतील किंवा काही प्रोडक्ट असं म्हणतात की तुम्हाला 10% सम एश्युअर्ड वाढवून मिळेल दरवर्षी जोपर्यंत तुम्ही नो क्लेम बोनस मध्ये आहात. म्हणजे माझी 25 लाखाची पॉलिसी आहे ती ऑटोमॅटिक 27.5 लाखाची होईल, त्याच्या पुढच्या वर्षी 30 लाखाची होईल. प्रीमियम सेम राहील. आणि काही कंपनी काही प्लॅन असे आहेत की जे म्हणतात की दरवर्षी तुमचा सम एश्युअर्ड डबल होत जाईल. म्हणजे 25 लाखाचा 50 लाख होईल, नंतर 75 लाख होईल. तर प्रोडक्ट टू प्रोडक्ट व्हेरी करतो. तुम्ही त्या ऍडवायझर बरोबर बसून समजून घेतलं पाहिजे की माझी गरज काय. ओके. त्यामुळे नो क्लेम बोनस मध्ये लोकांना असं कदाचित वाटतं, म्हणजे मे बी बाकीच्या व्हेकल इन्शुरन्स मध्ये वरच्या फॅसिलिटी असतात कदाचित, की पुढच्या वर्षी जर मी क्लेम नाही घेतला तर प्रीमियम कमी येतो. तर इथं असं होत नाही. तिथं तुम्हाला सम एश्युअर्ड वाढवून मिळतो. प्रीमियम तेवढाच राहतो. प्रीमियम ह्या केसमध्ये 3च गोष्टीत वाढतो मेडिकल इन्शुरन्सच्या केसमध्ये. एक म्हणजे वयाचे स्लॅब असतात. म्हणजे माझा 0 ते 35 वय, 35 ते 45, 45 ते 50, प्रोडक्ट टू प्रोडक्ट व्हेरी करेल ते, पण मोठी एजचे स्लॅब असतात. मग त्या फ्लोटरमध्ये, त्या कुटुंबामध्ये सगळ्यात जास्त ज्याचं वय आहे त्या वयानुसार तो प्रीमियम ठरतो आणि त्याच्या एजचा स्लॅब चेंज झाला की प्रीमियम चेंज होतो. ओके. म्हणजे असं नाही की फ्लोटर घेतला आणि एखाद्याचं वय समजा 34 आहे तर 35 नंतर त्यांचा प्रीमियम चेंज होईल. ओके. मग तो परत 45 पर्यंत तसाच राहील, 45 ला चेंज होईल. ओके. तेव्हा ही एक शक्यता तुमचा प्रीमियम चेंज होण्याची, की बाबा मी इन्शुरन्स काढला तेव्हा माझा प्रीमियम कमी होतं का आता माझं वय लहान होतं, आता माझा प्रीमियम वाढत चाललाय का आता माझं वय वाढत चाललंय. दुसरी शक्यता म्हणजे इन्फ्लेशन, म्हणजे महागाई वाढली म्हणून प्रीमियम कंपनीनं वाढवला. तुम्ही म्हणाल असं कसं काय. आता होतं काय की आत्ताच्या ह्याच्यामध्ये समजा एखादी ट्रीटमेंट आहे, त्या ट्रीटमेंटची कॉस्ट आहे 25,000 रुपये. कंपनीने कन्सिडर केलं की हा आजार किती वेळा होतो, 25,000 रुपये खर्च येऊ शकतो. आता त्याच ट्रीटमेंटचा खर्च झाला 35,000 रुपये. तर त्याच प्रीमियम मध्ये कंपनी तुम्हाला कसं बेअर करेल. मग कंपनी म्हणते की सगळ्याच बाजूने जर आजारांचे खर्च ट्रीटमेंटचा वाढलाय तर मला प्रीमियम पण वाढवला पाहिजे. मग कंपनी इन्फ्लेशनमुळे प्रीमियम वाढते. मोठी 3 ते 5 वर्षात कंपनी एकदा प्रीमियम वाढवते. तेव्हा ही दुसरी शक्यता की ज्याच्यामुळे तुमच्या कंपनीचा प्रीमियम वाढू शकतो प्रोडक्ट मध्ये. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जर तुमच्या फॅमिलीमध्येच साईज मध्येच वाढ झाली, म्हणजे मला आता 2+1 आहे आणि आता 2+2 झालेत, आता माझ्याच प्रोडक्ट मध्ये एक बेबी ऍडिशन झाले, एक व्यक्ती वाढला तर प्रीमियम वाढू शकतो. या 3 गोष्टीमुळे प्रीमियम हा वाढतो, नाहीतर दुसऱ्या कुठल्या कारणानं वाढत नाही. ओके. आणि आणखीन एक सिनारिओ होतो की अरे मी क्लेम केला पण तो क्लेम रजिस्टरच झाला नाही किंवा तो क्लेम व्हॅलिडच झाला नाही. म्हणजे काय होतं, आपण दवाखान्यात जातो, आपण ऍडमिट होतो, आपण ते कधी कधी पैसे भरतो किंवा कधी कधी तो क्लेम आपण रजिस्टर करायला देतो आणि त्यात मग डिफेक्ट यायला चालू होतात की तुम्ही हे घेतलेलं नाही, तुमचं हे राहिले, तुमचं ते राहिले, तुमच्या फाईलमध्ये ही गोष्टच नाही, ती गोष्टच नाही. म्हणजे आपल्याकडे ती एक म्हण असते ना की बाबा बेक नको पण कुत्रावर. सो मी कशाला घेतला तो इन्शुरन्स, म्हणजे नसता घेतला तर परवडलं असतं पण ती नसती उठा ठेव वाढली माझी, असा एक प्रश्न पडतो आपल्याला. सो ह्या ज्या त्रुटी निघतात त्या क्लेम मध्ये त्या कशामुळे निघतात. परत एकदा मी सांगेन की इथं सगळ्यात महत्वाचा रोल सुद्धा ऍडवायझरचा असतो, की ऍडवायझर तुमचं किती नॉलेजेबल आहे. ओके. ह्यात खूप गोष्टी मॅटर करतात. आपल्याकडे एक काय कसं नाही पण एक कल्चर आहे की मी इन्शुरन्स हा माझ्या जवळच्या व्यक्तीकडनं घेण्याचाच प्रयत्न करतो. तो फसवणार नाही, म्हणजे फसवणार नाही असातला भाग नसतो. तो पण माहितीच नसतं की फसवणं काय असतं ते, किंवा फसवणं इंटेन्शन पण नसतं कदाचित. इंटेन्शन हे नॉलेज असतं काय. त्यामुळे पॉलिसी घेताना त्या पॉलिसीमध्ये मार्केटमध्ये भरपूर प्रकारचे प्लॅन आहेत, म्हणजे अगदी बेसिक पासून ते अगदी HNI कस्टमर पर्यंतचे प्लॅन आहेत. मग माझ्यासाठी कुठला सुटेबल आहे. म्हणजे मी एक अब्जाधीश व्यक्ती असा बघितलाय की ज्याच्याकडे असा प्लॅन आहे की जो त्या कंपनीनं म्हणजे लोअर टू लोअर मिडल क्लास लोकांना अफोर्ड व्हावं म्हणून काढलेला प्लॅन जो असतो ना, तो प्लॅन त्या अब्जाधीश व्यक्तीकडे आहे. कदाचित त्या व्यक्तीला माहितीच नाही की माझ्याकडे, तो खुश आहे की माझ्याकडे मेडिकल इन्शुरन्स आहे. देणारा खुश काय, तो मी एक प्लॅन विकला म्हणून तो देणारा खुश आहे.
पण यातनं गरज किती भागणार आहे, कारण का गरज प्रत्येकाची वेगळी. वेगळी आहे. म्हणजे बरोबर. मी ऍडमिट होताना असा विचार करणार की हो नाही, मला स्पेशल रूम पाहिजे, सेपरेट रूम पाहिजे, स्वीट रूम पाहिजे, ट्रीटमेंट माझी व्यवस्थित झाली पाहिजे, माझ्या बरोबर जो माझा नातेवाईक अटेंडंट असणार आहे काय, त्यासाठी पण प्रॉपर तिची झोपण्याची सोय नाही की तो वरांड्यात झोपलाय कुठेतरी, ते पण असायला पाहिजे. सगळी लक्झरी मला पाहिजे. त्यामुळं मला असंच इन्शुरन्स पाहिजे की ज्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी कव्हर होतील. ओके, बेसिक प्लॅन घेऊन नाही चालणार. बरोबर. त्यामुळं ऍडवायझरनी समजून घेतलं पाहिजे की हा व्यक्ती कोण आहे ज्याला मी इन्शुरन्स देतोय त्याची आणि त्याला गरज काय? कुठला प्लॅन द्यायला पाहिजे. बरोबर आणि बरोबर. त्या व्यक्तीने पण घेताना थोडंसं समजून घेतलं पाहिजे की मी कोण आहे आणि मला कशा प्रकारचा प्लॅन घेतला पाहिजे. ह्यात मला ज्या इमॅजिन करा की मी ऍडमिट झालोय, मी कुठल्या दवाखान्यात जाईन, इमॅजिन करा मी कुठल्या रूम मध्ये राहणार आहे, माझ्या बरोबर कोण असणार आहे, मला कुठले डॉक्टर ट्रीट करणार आहेत, त्याप्रमाणे माझी इन्शुरन्सची पॉलिसी पण तेवढी स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. बरोबर. मला जर सगळीकडे मी फिरतोय लक्झरी कार मधनं, मी राहतोय बंगल्यामध्ये आणि माझ्या हॉस्पिटलला सांगतोय की मला स्पेशल रूम मिळू शकत नाही, तुला शेअरिंग रूम मध्येच हे पॉलिसीमध्ये राहावं लागेल, तर मी म्हणेन की एक वेळ पैसे गेले तरी चालतील पण मला नाही जमत. त्या पद्धतीनं ते घेणं गरजेचं आहे. लोक म्हणतात की ठीक आहे, माझ्या पॉलिसीमध्ये डबल शेअरिंग रूमच आहे, माझी XYZ समाजशेडची पॉलिसी आहे, तर मी काय करतो की मी वरच्या रूमचे पैसे देतो आणि वरचे पैसे मी देईन आणि मला त्या रूम मध्ये शिफ्ट करा. ट्रीटमेंटची कॉस्ट आहे ना तशी होत नाही. म्हणजे आता एकच हॉस्पिटल आहे, जनरल वॉर्ड आहे त्या हॉस्पिटलमध्ये आणि त्याच हॉस्पिटलमध्ये स्वीट रूम सुद्धा आहे. 2 पेशंट ऍडमिट झाले डेंग्यूसाठी, एक जनरल वॉर्ड मध्ये, एक स्वीट रूम मध्ये. एकच डॉक्टर ट्रीटमेंट देतोय. डॉक्टर जेव्हा राऊंडला येतात, आता जेव्हा डॉक्टर राऊंडला येतील तेव्हा जी राऊंडची फी असेल ती जनरल वॉर्डच्या पेशंटची किती असेल आणि स्वीट रूमच्या पेशंटची किती असेल, खरं त्यामध्ये फरक असणार. बरोबर. म्हणजे सगळ्याच ट्रीटमेंटची कॉस्ट वाढते. ते रूमचीच फक्त कॉस्ट, म्हणजे ही रूम 3,000 रुपयाला, ही रूम 10,000 रुपयाला आहे, लॉज 7,000 रुपयाचा फरक नाही. हा प्रपोर्शनेट सगळ्या ट्रीटमेंटची कॉस्ट असते ती. त्यामुळं तुम्ही म्हणाल की हे वरचे पैसे मी देतो, तसं नाहीये. सगळाच प्रपोर्शनेट खर्च तेवढा वाढतो आणि त्याचा आपण विचार केला नसतो. हा, त्यामुळे जास्तीत जास्त आता 2 कोटीपर्यंत 5 कोटीपर्यंत मेडिकल इन्शुरन्सचे समशेडचे पॉलिसी मिळायला सुरुवात झाली. मी या इंडस्ट्रीमध्ये आलो तर मॅक्झिमम 25 लाख होते आणि 25 लाखाची पॉलिसी कोण घेत नव्हतं, एवढं काय करायचं म्हणून. पण आज 5-5 कोटीच्या अनलिमिटेड समशेडच्या पण पॉलिसी आल्यात आता मार्केटमध्ये, की ज्याला अनलिमिटेड समशेड कितीही खर्च येऊ देत. ओके. आणि हे खर्च आता दवाखान्याचे एवढे होत आहेत, दवाखान्याची बिलं आता, म्हणजे मी एक दुर्दैवी केस म्हणजे माझ्याकडचे जे काय पॉलिसीचा समशेड 3 लाख रुपये होता आणि डॉक्टरांनी त्याच्या ट्रीटमेंटचा खर्च 1,20,00,000 रुपये सांगितला. अक्षरशः त्या कुटुंबाला तो माणूस सोडून द्यायला लागला. बापरे. कारण का 1,20,00,000 काही केलं तरी ते अरेंज करू शकत नाही. बरोबर. त्यामुळे ही गोष्ट समजून घ्यायला पाहिजे. त्यामुळे समशेड हा जास्तीत जास्त असणं खूप गरजेचं आहे आत्ताच्या जगामध्ये. ओके. सो सर, आता आपण मेडिकल इन्शुरन्स बद्दल इतकं बोलतोय आणि आय गेस आता आपल्या पॉडकास्टच्या शेवटच्या टप्प्याकडे येण्याची पण वेळ झाली. सो मला तुम्हाला एक खूप महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे समजा एखादा इन्शुरन्स क्लेम करण्याची वेळ आलीच, तर तो इन्शुरन्स माझा मी क्लेम करायचा का मला एजंट कडूनच तो इन्शुरन्स क्लेम केला पाहिजे? सर, जसं मगाशी मी म्हटलं की नेटवर्क हॉस्पिटल आणि नॉन नेटवर्क हॉस्पिटल असे 2 पार्ट येतात. शक्यतो मी प्रिफर परत एकदा करेन की तुम्ही नेटवर्क हॉस्पिटलमध्येच जावा. आणि जेव्हा तुम्ही नेटवर्क हॉस्पिटलमध्ये जाता तेव्हा हॉस्पिटलचं जे इन्शुरन्स डेस्क आहे ते तुमच्याकडनं डिटेल्स घेऊन तेच क्लेम प्रोसेस करत असतात. तुम्हालाही काय करायचं नसतं, त्या ऍडवायझरलाही काय करायचं नसतं या केसमध्ये. त्यामुळे त्यांचं डेस्क असतं, ते कंपनीशी कॉन्टॅक्ट करतात. हा, जास्तीत जास्त तुम्हाला काय लागतो, तुमचा पॉलिसी नंबर किंवा तुमचा कस्टमर आयडी, जो कस्टमर आय कार्ड वरती येतो तो. आणि तो जनरली असंही बघण्यात येतं की 99% केसमध्ये लोकांकडे त्यांचे पॉलिसी डॉक्युमेंट अचानक कधीच मिळत नाहीत. त्यांच्या मेलवरती असतात, व्हॉट्सअपवरती असतात सॉफ्ट कॉपीज, तेही चालतं, आपल्याला पॉलिसी नंबरच लागतो त्या दवाखान्यात सांगायला. पण तो पण त्यांना ऐन वेळेला, कारण जर मेन माणूसच आजारी असेल तर ते बाकीच्या लोकांना काही लक्षात नाही. मग तुम्हाला ऍडवायझरची हेल्प इथंच लागते किंवा पॉलिसी नंबर काय आहे आणि त्या डिटेल्स हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यासाठी. त्यामुळे त्या केसमध्येच तुम्हाला ऍडवायझरची मदत लागते, नेटवर्क हॉस्पिटल असेल तर. नेटवर्क हॉस्पिटल बद्दल आणि एक मुद्दा सांगेन की शक्यतो जी मोठी कॉर्पोरेट हॉस्पिटल्स आहेत ना तिथंच शक्यतो जावं नेटवर्क हॉस्पिटलमध्ये पण, कारण त्यांचं इन्शुरन्स डेस्क खूप स्ट्रॉंग असतं आणि त्यांना माहिती असतं की कशा प्रकारे क्लेम कंपनीला एक्सपेक्टेड आणि त्या पद्धतीने ते सादर करतात आणि पटकन हॅसल फ्री क्लेम पास होतो. बाकीच्या ठिकाणी पण ती फॅसिलिटी असणं एक्सपेक्टेड असतं,
पण छोट्या हॉस्पिटलमध्ये त्यांचे इन्शुरन्स डेस्क एवढे स्ट्रॉंग नसतात. थोडंसं त्यांना पण ते पण चुकतात आणि मग ते अर्धवट काहीतरी माहिती देतात, मग परत कंपनी क्वेरी काढते वगैरे. त्यामुळे मी सांगेन की थोडंसं कॉर्पोरेट हॉस्पिटल की जिथं बाबा ह्या सगळ्या फॅसिलिटी प्रॉपर आहेत, ओके काय असं हॉस्पिटल, थोडंसं मोठं हॉस्पिटल जरा बघा, म्हणजे त्यांच्याकडे ते सिस्टम्स असतात सेट झालेल्या. पण त्यामध्ये भीती पण असते ना की मी मोठ्या हॉस्पिटलमध्ये गेलो तर बिल पण मोठं होणार. हा, आता ते म्हणजे इन्शुरन्स हा एक स्टिग्मा पण आहे आपल्याकडे. म्हणजे खरं खोटं हा नंतरचा मुद्दा आहे, पण ते आपल्याकडे मोठ्या होतं. हॉस्पिटलचं बिल येण्याची कारण सुद्धा वेगळी आहेत. म्हणजे ते त्यांच्या लेवलला जे स्टँडर्ड मेंटेन करतात, हायजीन मेंटेन करतात, किंवा जे इक्विपमेंट्स म्हणजे मेंटेन करतात, ह्या सगळ्यामुळे त्याची कॉस्ट वाढत असते. मी म्हटलं ना की लक्झरी ही प्रत्येकाची चॉईस आहे आणि एक्सपेक्टेड असतं प्रत्येक व्यक्तीला की मला थोडं तरी माझ्या स्टाईलपेक्षा थोडं एक्स्ट्रा एक स्टेप मिळावीच म्हणून. त्यामुळे तुमच्याकडे जर प्रॉपर मेडिकल इन्शुरन्स असेल तर तुम्ही बेनदिक्कत उलट चांगल्या हॉस्पिटलमध्ये जावं. त्यांचे क्लेम पास होण्याची जी काय प्रोसेस आहे ती खूप स्मूथली होऊन जाते. ओके. आणि तिथं गेल्यानंतर फार काय रोल राहत नाही, फक्त तुम्हाला तुमचा पॉलिसी नंबर द्यावा लागतो. अर्ध्या तासात कंपनी प्री अप्रुव्हल वगैरे देते की तुमचा हा आजारासाठी आम्ही अप्रुव्हल दिलंय आणि तुम्ही ट्रीटमेंट कंटिन्यू करा. अर्ध्या तासाच्या आत येतं. किंबहुना जर प्री प्लॅन ट्रीटमेंट असेल तर तुम्ही आधीच कंपनीला कळवू शकता की मी 2 दिवसानंतर ऍडमिट होणार आहे ह्या हॉस्पिटलमध्ये ह्या आजारासाठी. तर कंपनी आधीच तुम्हाला अप्रुव्हल देते की जा तू, अप्रुव्हल आलेलं आहे आणि तुम्ही पुढची प्रोसेस कंटिन्यू करा म्हणून. चॅलेंज येतो नॉन नेटवर्क हॉस्पिटलमध्ये. कारण काय, त्यावेळेला सगळे जे डॉक्युमेंट्स तयार करायचेत ना ते ऍडवायझरनी तयार करायचेत किंवा पेशंटनी तयार करायचेत आणि कंपनीकडे सबमिट करायचेत. मग ते डॉक्युमेंट, मग तो फॉर्म ए, फॉर्म बी आणि त्यांचे जे काही सगळे प्रकार, त्या टेक्निकल गोष्टीमध्ये मी आता जात नाही. पण त्यावेळेला आता मला एखाद्या डॉक्टरनी एखादी औषध घ्यायला सांगितलं, बरोबर, तर त्यावेळेला डॉक्टर पर्यंत प्रिस्क्रिप्शन देईल. बरोबर. प्रिस्क्रिप्शन दिल्यानंतर मग तुम्ही ते मेडिकल मधून औषधं आणाल. मग औषधं आणल्यानंतर त्याचं बिल असतं, बरोबर, काय त्याच्यावर पेडचा स्टॅम्प असतो. म्हणजे डॉक्टरांनी हे औषध लिहून दिलं म्हणून तुम्ही ह्या मेडिकल मधून हे औषध आणलं आणि त्याचे पैसे पण दिलेत, हे सगळं सिद्ध होतं त्याच्यामध्ये. हे सगळे डॉक्युमेंट लागतात. बापरे. ओके. एखादी टेस्ट करायला सांगितली लॅबमध्ये, तर ही टेस्ट लिहून दिली, तुम्ही ते टेस्टचा पेपर घेऊन लॅबोरेटरीमध्ये जाता, मग लॅबोरेटरीवाले टेस्ट करतात, मग त्याचा रिपोर्ट येतो आणि त्याचं बिल पण येतं. मग त्यावेळेला ते लिहून दिलेलं टेस्ट, लॅबोरेटरीचे रिपोर्ट आणि बिल हे सगळंच तुम्हाला सबमिट जपून ठेवायला लागतं. आणि शेवटी मग तुम्ही हे सगळे डॉक्युमेंट्सचा बंच तयार करून सिक्वेन्सनं ते बिल लावून मग तुम्हाला ते कंपनीकडे सबमिट करायला लागतं आणि ते सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट सबमिट करायला लागतात. ओके. त्याचे झेरॉक्स चालत नाहीत. ओके. म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंट आपल्याला जपून ठेवायचे. हा, सगळेच, म्हणजे सगळेच. होतं काय, माझ्या पोटात दुखतंय, मी काहीतरी ट्रीटमेंट चालू केली, मग डॉक्टरांनी 2-3 टेस्ट करायला सांगितल्या, बरं होत नाही, थोड्या गोळ्या खाल्ल्या, बरं होत नाही, डॉक्टरांनी 2-3 टेस्ट करायला सांगितल्या, त्या टेस्ट केल्या आणि नंतर काहीतरी उघडकीस आलं की माझ्या पोटात अमुक मोठा आजार आहे. मग डॉक्टरांनी सांगितलं की तो ऍडमिट हो. आता हा जो आधीचा खर्च झालाय, म्हणजे मी औषधं खाल्लीत म्हणा किंवा मी आधी काही ट्रीटमेंट, महागड्या ट्रीटमेंट केल्यात, ओके, आता ह्या ट्रीटमेंट मधनं काहीच निष्पन्न नाही झालं आणि डॉक्टरांनी सांगितलं की ह्या गोळ्या खा तू बरा होशील, तर क्लेमचा संबंधच येत नाही, कारण का तुमची ऍडमिटच नाही झाला. पण समजा असं काहीतरी झालं की ह्या ट्रीटमेंट मधनं काहीतरी निष्पन्न झालं आणि तुम्ही ऍडमिट झालात, तर प्री हॉस्पिटलायझेशन म्हणतात त्याला. 30 दिवस, म्हणजे ऍडमिट होण्याच्या आधी, ऍडमिट होण्याच्या आजारासाठी जे 30 दिवस तुम्ही खर्च केलाय, ट्रीटमेंट केली, तर त्याचीही बिलं तुम्हाला जपून ठेवायला लागतात, त्याचाही क्लेम करता येतो. त्याला प्री हॉस्पिटलायझेशन म्हणतात. म्हणजे ही गोष्ट कदाचित बऱ्याच लोकांना माहिती नसेल की आपल्याला प्री हॉस्पिटलायझेशनची जी बिलं आहेत त्याचाही क्लेम घेता येऊ शकतो आणि घेता येतो. बिल जपली पाहिजे, बिल जपून ठेवायला पाहिजे. लोक म्हणतात अजून काय नाही, आता काय, ते रिपोर्ट वगैरे माहिती नाही, सगळ्या गोष्टी जपून ठेवा. हॉस्पिटलायझेशन झालं, त्याचं सगळे डॉक्युमेंट गोळा करायचे तुम्हाला, प्री हॉस्पिटलायझेशनचे करायचे, ते सगळे इन्शुरन्सचे फॉर्म भरायचे आणि तो बंच पूर्ण फाईल ओरिजिनल डॉक्युमेंटचे. सगळ्यात महत्वाचा पेपर असतो म्हणजे डिस्चार्ज समरी, जे डॉक्टर डिस्चार्ज करताना देतो. हे सगळी समरी, सगळी बिलं दवाखान्याची वगैरे तुम्हाला कंपनीमध्ये सबमिट करायचे आणि त्यानंतर सुद्धा ट्रीटमेंट असते चालू. म्हणजे डॉक्टर म्हणतात की 15 दिवसांनी येऊन 15 दिवसानंतर येऊन जावा, परत एकदा टेस्ट केल्या पाहिजेत, ही औषधं खावा. त्याला पोस्ट हॉस्पिटलायझेशन म्हणतात. तर पोस्ट हॉस्पिटलायझेशन सुद्धा 60 दिवस, 90 दिवस, डिपेंड ऑन युअर पॉलिसी, त्याचा सुद्धा कव्हर तुम्हाला मिळत असतो. त्यामुळे त्याचाही तुम्हाला वेगळा परत क्लेम करावा लागतो. ओके. त्यामुळे
ही सगळी प्रोसेस ऍडवायझर कडनंच करून घेतलेली कधीही चांगली. कारण का तुम्हाला कदाचित काही शब्द जार्गन्स असतात तुमच्यासाठी, तुम्हाला माहिती नसतात की इथं नक्की काय मेन्शन करायचं. इथं हा फॉर्म डॉक्टरांनी भरायचा का पेशंटनी भरायचा. बरोबर. हे पेशंटनी भरायचे फॉर्म हे ऍडवायझर भरून द्यायला मदत करत असतो. आणि त्यानंतर ती फाईल कंपनीकडे सबमिट होते. मग त्यात काहीतरी डिस्क्रिपन्सी असते, काहीतरी अपूर्ण राहिलेलं असतं. मग कंपनीकडनं क्वेरी येते, मग ती क्वेरी जाते कस्टमरला, मग कस्टमरच्या मेलवर गेलेली असते. कस्टमरला मेल बघण्याची सवय नसते कदाचित. ऍडवायझर थोडासा फॉलोअप घेऊन त्या गोष्टी करत असतो. त्यामुळे ऍडवायझर हा खूप मदत करणारा व्यक्ती ठरतो ह्या केसमध्ये. ऍडवायझर थ्रूच करा, कॅशलेस असेल तर काही फरक पडत नाही. पण ऍक्च्युली हाच महत्वाचा, म्हणजे जे आता आपण बोललो याच्यातून पुढचा महत्वाचा प्रश्न निर्माण होतो की मला माझा इन्शुरन्स घ्यायचा आहे, तर तो कुणाकडून घ्यायचा, हे कसं ठरवायचं. म्हणजे ऍडवायझर आपण आपल्या पॉडकास्टमध्ये बऱ्याच वेळा आपण ऍडवायझर बद्दल बोललो, पण तो ऍडवायझर कोण असावा, तो एजंट कोण असावा. आपल्या म्हणजे मी जे काय आता पण बघत आलोय ना, मागाशी पण कदाचित बोलताना माझ्याकडनं येऊन गेलं की आपल्याकडे इन्शुरन्स हा इमोशनली विकला जातो. इमोशनली की मी कोणतरी एक नातेवाईक असतो, तो मागे लागलेला असतो, त्याचं काहीतरी मे बी टार्गेट असतं. तो म्हणतो की दादा माझं टार्गेट पूर्ण व्हायला एकच पॉलिसी कमी पडते, तुमचा पण मेडिकल इन्शुरन्स नाही, तो इन्शुरन्स करून घ्या वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी होतात. आणि मग ते काढायची म्हणून एखादी पॉलिसी काढली जाते, त्याचा अभ्यास केलेला नसतो, किंवा तो कदाचित तुमचा नातेवाईक असतो, जवळचा कोणतरी असतो, मित्र असतो, भाऊ असतो, पण मे बी तो ह्या क्षेत्रामध्ये तेवढा सजग नसतो. सजग हा खूप जाणीवपूर्वक शब्द वापरतोय मी. ऍडवायझर असतो, लायसन मिळालेलं नसतं, पण तो तेवढ्या स्ट्रॉंगली त्या बिझनेसमध्ये किंवा ती प्रॅक्टिस करत नसतो. आणि मग उद्या काय झालं तर काय करायचं ह्याचा त्याचा एक्सपिरियन्स नसतो, त्यानं ते ट्रेनिंग प्रॉपर कदाचित घेतलेले नसतात, घेत नसतो, प्रॅक्टिसमध्ये नसतो, आणि मग अडचणी तयार होतात. आणि मग त्यावेळेला लोक कधीही दवाखान्याला दोष देत नाही की दवाखान्याचं काहीतरी चुकलं असेल तर, त्या ऍडवायझरला दोष देत नाही का तो त्यांचा जवळचाच कोणतरी असतो. मग पहिलं टार्गेट असतं कंपनीला दोष देणं, बरोबर. की ही कंपनीच वाईट आहे, ह्या कंपनीच क्लेम करत नाही. कंपनीचे सगळे रूल्स अँड रेग्युलेशन क्लिअर आहेत, त्यांनी सरळ एकही गोष्ट अशी नाही की जी तुम्हाला अडचणी देऊ शकते आणि त्याचा कागदावरती नियमात उल्लेख नाहीये. असं होऊ शकत नाही. सगळं लिहिलेलं असतं, सगळं असतं, पण ते ऍडवायझर तेवढे सजग नसतात, सफिशियंट नॉलेज नसतात. त्यामुळं मी सगळ्या लोकांना हेच आवाहन करेन की बॉस, तुम्ही जेव्हा मेडिकल इन्शुरन्स सारखा कुठलाही इन्शुरन्स असू दे, फायनान्शियल प्रोडक्ट, कुठलाही फायनान्शियल प्रोडक्ट असू दे, तेव्हा तुम्ही इमोशन बघू नका, तुमच्या जवळचा लांबचा इकडे जाऊ नका. तर ज्या व्यक्तीकडे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी देताना तो एक्सपर्टच असायला पाहिजे, इथंच भर द्या. त्याच्या पलीकडे जाऊ नका, किंवा तो खरोखर कन्सिस्टन्सी तो प्रॅक्टिसमध्ये आहे, तो तेवढंच काम करतोय, फोकस्ड काम करतोय, त्याच्या मागे त्याची काहीतरी टीम मे बी सपोर्टला आहे. खूप गरजेच्या गोष्टी आहेत या. इंडिव्हिज्युअल सगळ्या गोष्टी नाही होऊ शकत. त्यामुळं ज्या वेळेला असे काहीतरी गोष्ट आहे की जो कन्सिस्टन्सी प्रॅक्टिसमध्ये, अशाच लोकांकडे तुम्ही ह्या गोष्टी द्या. नाहीतर चुकीच्या हातात ती मान दिली तर ते कोल्ह्याच्या हाती कोलीत नको, माकडाची कोल्ह्याच्या हाती कोलीत असं हे आहे. मग तसं काहीतरी व्हायला नको. बरोबर. त्यामुळे तुम्ही ऍडवायझर तुमचा चांगला आणि हुशार असणं आणि ह्या प्रॅक्टिस मधलं नॉलेज असलेलं असणं, तुम्ही त्याच्यावर गप्पा मारा, बोला, त्याचे एक्सपिरियन्स आहे का, काय होतं काय, आणि मगच तुम्ही ती पॉलिसी घ्या. ओके सर, आता हा खरंच एंडिंग क्वेश्चन आहे ह्या पॉडकास्टचा. तो म्हणजे आता मेडिकल इन्शुरन्स घ्यायचा ठरलंय, मला वाटते की मला मेडिकल इन्शुरन्स घ्यायला पण पाहिजे. मगाशी तुम्ही म्हणलात की सम अश्योर्ड किती असणार आहे, तर त्याचं लिमिट नाही, इतक्या अमाऊंटचे सुद्धा इन्शुरन्स आहेत, आणि मला इन्शुरन्स घ्यायचा आहे, तर मी बघायलाच पाहिजेत अशा टॉप 3 गोष्टी कोणत्या आहेत की माधव, तुला हेल्थ इन्शुरन्स घ्यायचा ना, ह्या 3 गोष्टी बघ, ह्या तू बघायलाच पाहिजे. म्हणजे जसं आपण इन्शुरन्स बद्दल बोललो की पहिल्यांदा तुमचा मेडिकल इन्शुरन्स पाहिजे, नंतर ऍक्सिडेंटल इन्शुरन्स पाहिजे, आणि नंतर लाईफ इन्शुरन्स पाहिजे, तसं मेडिकल इन्शुरन्स घेताना बघायलाच पाहिजे अशा 3 गोष्टी कोणत्या. कंपनी वाईज जाणार नाही कदाचित, मला संयुक्तिक वाटत नाही कुठल्याही कंपनीबद्दल, सगळ्याच कंपन्या रेग्युलेटरी खाली येतात. मी एक सांगेन की तुम्ही जो प्रोडक्ट घेताय त्या प्रोडक्टचे फीचर्स हे बघणं खूप गरजेचं आहे, की ते फीचर्स मला माझे जे काय भविष्यातल्या गरजा आहेत ते फुलफिल करणारे सगळे आहेत का. कारण का एकाच कंपनीचे 15, 16, 20 प्रोडक्ट असतात मेडिकल इन्शुरन्स मधले. त्यामुळे मी जो घेतला इन्शुरन्स ते माझ्या सगळ्या गरजा भागवणारा आहे का, मला सगळे कव्हर मिळणार आहेत का. आता मेडिकल फील्ड जसं ऍडव्हान्स होत चाललं ना, तसे ऍडव्हान्स मेडिकल ट्रीटमेंट येत चाललेत. ऍडव्हान्स ट्रीटमेंट ह्याच्यामध्ये कव्हर आहे का. कारण का बरेच जवळजवळ 80% प्लॅन असे की ज्यात ऍडव्हान्स ट्रीटमेंट कव्हर नाहीये, आणि ऍडवायझरना पण हे माहिती नाहीये मॅक्झिमम. आणि मग त्या ऍडवायझरना 1-2-3 प्रोडक्ट माहिती असतात, कुणी आलं तरी तो प्रोडक्ट त्याला देत असतो. तसं नाही चालणार. तेव्हा तुम्ही सगळ्या गोष्टी समजून घ्या की यातला सगळ्यात चांगला प्रोडक्ट कुठला आहे,
ऍडवायझर सजग असलाच पाहिजे, पण तुम्ही पण सजग पाहिजे थोडं पाहिजे. की मी काय घेतोय. येस. त्यामुळे ओके. माझ्या मला सगळ्या हॉस्पिटलमध्ये हे मिळणार आहे का? हॉस्पिटलच्या सगळ्या रूमच्या फॅसिलिटी मला मिळणार आहेत का? ऍडव्हान्स ट्रीटमेंट यामध्ये कव्हर होणार आहेत का? दुसरी गोष्ट, डे केअरमध्ये कुठल्या कुठल्या सर्जरीज कव्हर होणार आहेत? म्हणजे आता बऱ्याचशा अशा, आता पहिल्यांदा तुम्हाला आठवत असेल की मोतीबिंदू असेल तर 4 दिवस ऍडमिट व्हायला लागायचं. आता मोतीबिंदूला 4 तासात डिस्चार्ज मिळतो. सोडून देतात. मग आता मेडिकल इन्शुरन्स मधला पहिला नियम आहे की 24 तास ऍडमिशन नसेल तर कव्हर नाही मिळणार. मग अशा आता भरपूर सर्जरी अशा झाल्यात की ज्या 4 तासामध्ये तुम्हाला होऊन डिस्चार्ज जातात, मिळतो, पण होऊन त्याचं जातात. कॉस्ट खूप मोठी आहे. डायलिसिस असेल. बरोबर. मग हे कुठले कुठले आजार आहेत की जे डे केअर मध्ये कम्प्लीट होत आहेत माझ्या पॉलिसीच्या प्लॅन मध्ये. मग ते बघणं गरजेचं आहे. पुन्हा मेडिकल सर्जिकल इक्विपमेंट्स किंवा जे लागतात, कॉटन्स असतील किंवा हँड ग्लोव्ज असतील, हे सगळे कव्हर होणार आहेत का? ओके. का नुसत्या ट्रीटमेंटची कॉस्ट, पण जे बाकीच्या सपोर्टिंग ज्या गोष्टी आहेत त्या कव्हर होणार आहेत का? माझी ब्लड बॅग लागली तर ती कव्हर होणार आहे का? या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ते सगळं बघणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही जो प्लॅन घेताय ना, हा प्लॅन एक्सपर्ट कडून घ्या. ऑब्व्हियसली की तो प्लॅन जेवढा तुम्ही जास्त फॅसिलिटी मागाल बरोबर. त्याची कॉस्ट वाढत जाते. बरोबर. त्यामुळे तुमची जी कॅपॅसिटी, फायनान्शियल कॅपॅसिटी, त्यानुसार तरी मॅक्सिमम गोष्टी कव्हर करणारा प्लॅन तुमच्या पॉकेटमध्ये असणं खूप गरजेचं आहे. ओके. हा दुसरा मुद्दा. आणि तिसरा मुद्दा बघा की ज्या कंपनीकडे तुम्ही घेताय ना, त्या कंपनीचं नेटवर्क हॉस्पिटल किती स्ट्रॉंग आहे, त्याचं नेटवर्किंग किती स्ट्रॉंग आहे. म्हणजे आता काही कंपन्यांमध्ये नेटवर्क हॉस्पिटल असतं, काही कंपन्यांमध्ये नेटवर्क हॉस्पिटल प्लस ऍग्रीड नेटवर्क हॉस्पिटल असतं. म्हणजे नेटवर्क हॉस्पिटल म्हणजे त्याच्यावर मी टायअप केलंय. ऍग्री नेटवर्क म्हणजे त्याच्यावर त्यांनी सगळ्या ट्रीटमेंटच्या कॉस्ट बरोबर सुद्धा टायअप केलेलं आहे. ओके, सगळ्या ट्रीटमेंटच्या. ओके. आणि आता तर काही कंपन्यांनी अशा पण फॅसिलिटी काढल्यात की माझ्या कंपनीच्या नेटवर्कमध्ये एखादं हॉस्पिटल नसेल आणि तुम्हाला त्याच हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घ्यायची असेल काय, तर तुम्ही आम्हाला 2 दिवस आधी सांगा, आम्ही त्या सर्जरी पुरतं त्या हॉस्पिटल बरोबर टायअप करून घेतो. त्यामुळं कंपनी किती Helpful ऑप्शन आहे. ठेवून आहे तुमच्या बरोबर. पुढे, हे सगळे ऑप्शन त्या ऍडवायझर कडनं तुम्ही समजून घ्या आणि मगच तुम्ही ती पॉलिसी घ्या की जेणेकरून तुम्हाला भविष्यात त्याचा त्रास होणार नाही. आणि ज्या काही गोष्टी ऍडवायझर सांगतो ना, त्या कुठेतरी लिहून ठेवा, लक्षात राहत नाही. 4-4 वेळा प्रोडक्ट ट्रेनिंग झालं तरी सुद्धा या गोष्टी ऍडवायझरच्या लक्षात येत नाहीत. कस्टमरला मग ऍडवायझरच्या नंतर वादावादी सुरू, मी तुम्हाला हे आधी सांगितलं होतं. मग ऍडवायझर कस्टमर म्हणतो की आधी कधी आपली चर्चाच झाली नाही. तुम्ही समजून घ्या ना, म्हणजे सगळ्या गोष्टी समजून घ्या आणि मग त्या गोष्टीला कागदावरती येऊ द्यात, येस मग येस त्या येस अग्रीमेंट करा. येस येस Yes. येस. सो मंडळी, या पॉडकास्टमध्ये आपण इथेच थांबतोय. पण याच्यामध्ये सरांनी खूप महत्वाचा शब्द वापरला, तो म्हणजे एक्सपर्ट. आपण ज्याच्याकडून आपला इन्शुरन्स घेतोय ती व्यक्ती खरंच एक्सपर्ट आहे का? नाहीतर आपल्याला विनाकारण नको त्या त्रासाला सामोरं जावं लागू शकतं. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे तुम्हाला इन्शुरन्स बद्दल जर काही प्रश्न असतील, मेडिकल इन्शुरन्स बद्दल काही प्रश्न असतील, तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. कारण सरांसोबत आपण एक पॉडकास्ट करून थांबणार नाहीत, कारण त्यांची एक्सपर्टीज या पॉडकास्टमधून तुम्हालाही कळाली असेल जर तुम्ही शेवटपर्यंत बघत आला असेल तर. त्यामुळे तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक करा, तुमचे प्रश्न असतील तर कमेंट्स करा. आणि जर तुमच्या माहितीमध्ये कोण मेडिकल इन्शुरन्स घेणार असेल, घ्यायचा प्लॅन करत असेल किंवा घेतलेला असेल, तर त्याच्यापर्यंत हा पॉडकास्ट पोहोचवा, जेणेकरून त्याला रेक्टिफाय करतील किंवा मी घेतलेल्या गोष्टी आणि सरांनी सांगितलेल्या गोष्टी यांचा कुठं ताळेबंद जुळतोय का. सर, तुम्ही आलात आणि मेडिकल इन्शुरन्स बद्दल इतक्या छान पद्धतीनं सोप्या शब्दात समजेल अशी माहिती दिलीत, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू. थँक्यू.